So wonderful to come in the presence of God, देवाच्या सहवासात येऊन फार चांगलं वाटतं and it is still more wonderful to hear the word of God. आणि देवाचं वचन ऐकायला अजून चांगलं वाटतं And it is exceptionally beautiful to apply the word of God. आणि ते वचन ऐकून ते वचन पाळणं अजून अजून चांगलं वाटतं. Praise God. आमेन. Appearance and reality. देखावा आणि वास्तविकता. Appearance and reality. देखावा म्हणजे बाहेरनं दिसणं म्हणजे तो देखावा आणि वास्तविकता हे शीर्षक आहे. We'll open our Bibles to 1 Samuel 16 verse 7. 1 शमूएल 16वा अध्याय त्यातलं 7वं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. 1 Samuel 16th chapter verse 7. 1 शमूएल 16:7. But the Lord said to Samuel, do not look on his face, nor on his height, because I have refused him. For the Lord does not see as man sees, for man looks on the outward appearance, but the Lord looks on the heart. 1 शमूएल 16वा अध्याय त्यातलं 7वं वचन. परंतु यहोवाने शमूएलाला म्हटले, त्याच्या चेहऱ्याकडे व त्याच्या देहाच्या उंचीकडे पाहू नको, कारण मी त्याला नाकारलेलं आहे. आणि जसे मनुष्य पाहतो तसे यहोवा पाहत नाही. कारण मनुष्य बाहेरून रूपाकडे पाहतो, परंतु यहोवा हृदय पाहतो. Praise God. आमेन. Man looks at appearance. मनुष्य बाहेरून देखावा पाहतो, God looks at reality. देव हृदय पाहतो. Because there is more to it than meets the eye. देव वास्तविकता पाहतो, कारण की जेवढं डोळ्याला दिसतं तेवढंच असतं असं नसतं. Say, you must have heard this. तुम्ही ऐकलं असेल, A book cannot be judged by its cover. ही म्हण ऐकली असेल तुम्ही की पुस्तकाला आपण त्या पुस्तकाच्या कव्हर वरून ठरवू नाही शकत हे पुस्तक कसं आहे, चांगलं आहे का वाईट आहे. There's more to the story. त्या गोष्टीत त्या कथेत बरंच काही असू शकतं, आपण त्याच्या त्या कव्हर वरनं ठरवू नाही शकत. Amen. आमेन. You meet someone, you think they are very nice, एखाद्या व्यक्तीला आपण भेटतो, आपल्याला असं वाटतं की किती चांगले आहेत ना हे, and then the drink comes out, and then you know what he is made of. आणि ड्रिंक्स बाहेर आले की मग समजतं कोण कितना पानी में है. Amen. शराब बाहर आई की समजता है कौन कितना पानी में है. That is the time you see the other side of his story. मग दुसरी बाजू कळायला लागते ना, नुसतं Other देख- side. त्याच्या कथेची दुसरी बाजू नंतर कळायला लागते. Amen. आमेन. असा दुब्बा लुकळा आमेन आला पण आमचा आमेन हो. You know, many of us have this kind of experience, अनेक लोकांचे अशा पद्धतीचे अनुभव असतात. like when we see something beautiful, जसं कधी आपण काही सुंदर पाहिलं, lovely apples, सुंदर सफरचंद, and then we go for its color. आणि त्याचा रंग पाहून आपण त्याकडे जातो. We look at the outside. बाहेरनं बघतो आपण. Sometimes people can make better rosy or red apples than the natural. आणि कधी कधी माणसं नैसर्गिक रीतीनं जे काही सफरचंद असतं ना त्याच्यापेक्षाही जास्त लाल आणि दिसायला छान असं माणसं सफरचंद करून ठेवू शकतात. Yes, artificial apples have got better appearance than the natural म्हणजे at times. नकली सफरचंदांचा देखावा जी वास्तविक आणि नैसर्गिक आणि खरीखुरी आहेत त्यांच्यापेक्षाही फार छान असतो. And that's why you see these hand cart people, they will shine the apples. मग हातगाडीवाले जे लोक असतात ना ते त्या सफरचंदांना चमकवतात, And you know, they put even wax on it. वॅक्स लावतात, त्याला मेण लावतात, मेण. That's why when I get the apples, I first take the knife and first remove the wax. पण सफरचंद मी आणली ना की घरामध्ये मी अगोदर सुरी घेतो आणि त्याच्यावरचं सगळं मेण काढतो. कैसे Amen. कैसे दिन आ गए बेटा, खाने से पहले क्या क्या करना The पड़ता. world lives in appearance. कारण की हे जे जग जे आहे ना ते देखाव्यातच राहत आहे. We want the outside to look good. बाहेरनं सगळं छान दिसलं पाहिजे बस, Inside, no matter what it is, आणि आतून काही पण असू दे काही फरक outside पडत should be नाही, best. आतून छान दिसलं पाहिजे. The world lives to decorate the body. आणि जग जे आहे ना ते बाहेरच्या शरीराला सजवून जगण्यामध्ये विश्वास ठेवतं. आतून छान नाही, बाहेरनं फक्त छान पाहिजे. All the cosmetics in the world runs on the body. आणि जगातले जे काही गोष्टी आहेत, मेकअप करायच्या गोष्टी आहेत, ते सगळ्या शरीरावरतीच वापरल्या जातात ना. Amen. And many times we have been deceived. When we take the bite of that apple, the worm comes out. आणि अनेक वेळेला मग अशा सफरचंदाला आपण खायला गेलो तर आपण एक घास घेतल्यानंतर अळी बाहेर पडते तेव्हा कळतं. Amen. Amen. It is rotten inside or it's bitter. की आतून कुजलेलं आहे किंवा कडू आहे. मेरा आवाज थोडा कम कर. An experience like this teaches
आणि या असल्या अनुभवातनं आपल्याला शिकायला मिळतं that we need to really check from the inside. की आपण आतून तपासायला पाहिजे. And my God looks at the inside. आणि माझा देव आतूनच बघतो. He wants you to be best inside. माझ्या देवाची इच्छा आहे की तुम्ही आतून दिसायला बेस्ट असलं पाहिजे. Outside you may not look best. आणि बाहेरून कदाचित तुम्ही तेवढे छान दिसणार नाही. Inside you should be best. आतून आपण दिसायला एकदम बेस्ट असलं पाहिजे. Praise God. That is the difference between the kingdom of God and kingdom of this world. हा फरक आहे देवाच्या राज्यात आणि या जगातल्या राज्यात. हा फरक आहे की जग बाहेरून बघतं, देव आतून बघतो. Amen. आमेन. The world looks at the appearance. God looks at reality. जग बाहेरचा देखावा पाहत आहे परंतु देव वास्तविकता बघतो. खरेपणा किती आहे ते बघतो. We go for the outside. पण आपण सगळा बाहेरचा देखावा बघून But गोष्टींकडे inside it जातो. may be dead man's bones. आणि कदाचित आतमधून मेलेल्या हाडांचा सापळा असेल. कोणाला माहितीये? Everything that is outward is not what is real. आणि जे सगळं बाहेरून देखावा आहे ना ते सगळं खरंच असेल असं काही सांगता येत नाही. Sometimes you meet people for 5 minutes and you make a lifetime decision to marry him. कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीला 5 मिनिटं भेटतो आणि 5 मिनिटांमध्ये आपण आयुष्यभरासाठी लग्नाचा निर्णय घेऊन टाकतो. In that 5 minutes he'll put up the best appearance before you. अरे त्या 5 मिनिटांमध्ये तो तुझ्या समोर किंवा ती तुझ्या समोर अति उत्तम असा स्वभाव घेऊन वागेल. तुला काय करणार आहे? Are you getting me? समजताय ना मी काय म्हणतो? Because we fall for appearance. का आपण देखाव्यामध्येच पडतो ना बेटा. Many times अनेक वेळेला something that appears good and desirable, असं काहीतरी जे दिसायला छान आहे ज्याची इच्छा आपण बाळगू शकतोय maybe in reality it may be very far from it. वास्तविकतेमध्ये कदाचित ते तेवढं सुंदर नसेल. लांब असेल ते सुंदरतेपासून. We go for names, आपण नावांमागे जातो. we go for brands, आपण ब्रँड मागे जातो and then we buy it. आणि मग आपण विकत घेतो. But all those best brands, they go to the local shop only and they get it made there and they just put their brand there. पण या सगळ्या अतिउत्तम ब्रँड काय करतात? लोकल बाजारामध्ये जाऊन त्यांच्याकडनंच माल सगळा बनवून घेतात आणि स्वतःचं ब्रँड लावून विकतात ना. Maybe not the very higher quality ones, आणि but normally they do that. साधारणतः असं होतं म्हणजे कदाचित अगदी अतिउच्च ब्रँड असं करणार नाहीत पण साधारणतः असाच हिशोब आहे. But many things that are shown as reality is just appearance. तर बऱ्याच गोष्टी ज्या खऱ्या म्हणून आपल्या समोर सादर केल्या जातात ना ते खरं नसतंय. Every truth is not the gospel truth. प्रत्येक सत्य शुभवर्तमानातलं सत्य नाहीये. Many people will tell you, I am telling you the truth. अनेक लोक तुम्हाला बोलताना असं बोलतील की नाही पण मी खरं सांगतोय. It may not be gospel truth. ते शुभवर्तमानातलं सत्य नसेल कदाचित. You know, those products that are not selling will be the most promoted. तुम्हाला माहितीये जे प्रोडक्ट किंवा जो माल जास्त विकला जात नाही त्या मालाची जाहिरात जास्त करतात. Isn't it? हो की नाही? So that people will buy it. जो माल जास्त विकला जात नाही त्या मालाची जाहिरात जास्त करतात अशासाठी की लोकांनी ते बघावे, लोकांनी फसावे आणि घ्यावे. You go in a restaurant तुम्ही एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जा. and if you ask the waiter, तुम्ही तिथल्या वेटरला विचारलं what is today's specialty? आजचा खास काय आहे मेन्यू, He will tell you तो सांगेल that which is going to go stale in a day or two. एक दोन दिवसामध्ये जे शिळं होणार आहे ते त्यांचं आजचं स्पेशल असतं. Because the cook has warned the waiter, कारण तो जो कोणी मेन शेफ असतो त्याने त्या वेटरला पढवलेलं असतं की if this doesn't sell in 2 days, it will go stale. So 2 दिवसात हे this is विकलं नाही, specialty of today. 2 दिवसात हे विकलं नाही तर हे शिळं होऊन फेकायला लागणार आहे. तर आजची स्पेशालिटी कोणी विचारली तर ही नावं घ्यायची. And so they push to sell it. आणि मग ते ढकलून ढकलून तो माल विकायला बघतात. Because I was working in a restaurant. That's कारण why मी I'm telling you. हॉटेलमध्ये काम केलंय, मी रेस्टॉरंट मध्ये काम केलेलं आहे, मला माहिती आहे. I have done my diploma in catering. आणि मी FCI मध्ये माझा डिप्लोमा केलाय केटरिंग मध्ये. Amen. आमेन. So I know what it is. तर मला माहिती आहे हॉटेल मधले काय प्रकार असतात. So anytime anybody says this is the specialty, I said, leaving this, give me anything तर else. कधी तिथे स्पेशल काय आहे आज असं विचारायचं आणि मग ते न घेता बाकी सगळं घ्यायचं. का आम्ही ते काम केलेलं आम्हाला माहिती आहे. Amen. आमेन. Because the cook will say this has to be sold today. कारण तो कुक त्यांना असं सांगणार आहे त्या वेटरला की हे सगळं आज विकलं गेलं पाहिजे, 2 दिन में इसको फेकना पडेगा, ये बेच पहिले. And so many products that are promoted as attractive, तर जे सगळे माल जास्त बढती देऊन त्याचं प्रमोशन करतात त्याच्याकडे आकर्षित करण्यासाठीच ते केलं जातं. many things which are promoted as usable, आणि ज्या गोष्टी बऱ्याच वेळेला हे फार आपण वापरण्याजोगं आहे, हे फायदेकारक durable. आहे, हे फार टिकणारं आहे, टिकाऊ आहे, after using for a while you are disappointed with it. थोड्या वेळ आपण ते वापरल्यानंतर आपण नाराज होतो की एवढी मोठी जाहिरात होती आणि हे काही तर कामाचंच नाहीये. Salesmen will always
promote something which is not saleable 100 times. आणि सेल्समन असंच काहीतरी प्रमोट करून विकणार आहे की जे 100 वेळेला विकलं जाणार नाहीये. Amen. जे सारखं सारखं विकलं जातं त्याचा बढावा करावा लागत नाही. Some women may be very, very beautiful, but they may turn out Delilah. काही बायका दिसायला फार छान असू शकतात. अबाया टॉपिक. काही बायका दिसायला सुंदर असू शकतात. दलीला निघाली तर सांभाळा बरं का. ओ महंगा पडेगा बेटा. Because such ones have ruined many a life. का अशा दलीलांनी अनेकांच्या जीवनाचं वाटोळं लावलेलं आहे. वाटोळं. And some of the women know आणि काही बायकांना माहित असते what is man's weakness. मनुष्यात किंवा माणसात पुरुषात काय अशक्तपण असतं. उसकी दुखती रग Amen. लड़कियों को मालूम रहती. इधर दबाया कि ये झुकेगा. Likewise, there may be men who appear reliable, तसं काही पुरुष पण असे असू शकतात की जे अवलंबून राहण्याजोगे वाटतात but they are not really. पण खरोखर ते अवलंबून राहण्याजोगे नाहीयेत. And such ones cause real heartache in your marriage. असे जो कोणी पुरुष असतात ते लग्नामध्ये तुम्हाला मग त्रासच देतात Amen. की कारण त्यांच्यावरती अवलंबून राहू शकतच नाही आपण. So many of the worldly people are deceived by the outward. तर अनेक जगी माणसांना बाहेरचा देखावा बघून फसतात. When the inside is perfect, पण आतून जेव्हा माणूस एकदम परिपूर्ण असेल beauty comes from inside out. सौंदर्य आतून बाहेर येतं बेटा. Character is more beautiful than your appearance. चारित्र्य तुझ्या देखाव्यापेक्षा जास्त सुंदर असतं. Your जगात एक goodness is very much beautiful than your expression. तुझं चांगुलपण जे आहे ते तुझ्या हावभावांपेक्षा जास्त महत्वाचं आहे आणि सुंदर आहे. Yes. असंच आहे. In the long run, लांबच्या पल्ल्यात many men and many women have said it. अनेक पुरुष अनेक स्त्रिया हे बोललेले आहेत. I should have seen the inside rather than the मी outside. बाहेरून बघितलं ना तेवढं बाहेरून बघायला नको होतं. मी जरा आतून बघायला हवं होतं. Amen. म्हणतात अनेक जण नंतर असं सांगतात कबूल करतात कारण दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. They judge people according to the outward. बाहेरून जो काही त्यांचा देखावा आहे त्यावरनं लोकांचा न्याय करतात. And today the devil knows आणि आज सैतानाला कळलेलं आहे the lust of the eye, the lust of the flesh, and the pride of life is for the outside. देहाची वासना डोळ्याची वासना आणि संसाराची फुशारकी बाहेरूनच देखावा आहे हा. And the devil is deceiving people like he deceived Eve by temptation. आणि सैतान लोकांना फसवतोय जसं त्याने हवेला फसवलं त्या फळाच्या मोहात टाकून. She saw it was good. हवेनी पाहिलं आणि तिला कळलं की हे चांगलं आहे. Say. हे दिसायला छान आहे. And so the world is under the sway of the devil. तर संपूर्ण जग सैतानाच्या He has प्रभावाखाली blinded the आहे. minds of the people. संपूर्ण जग सैतानाच्या प्रभावाखाली आहे. त्याने लोकांचे डोळे आंधळे केलेत, मन आंधळ केलंय. Because he doesn't want the people to know the reality. आणि कारण एकच आहे की सैतानाची अजिबात इच्छा नाही की लोकांना सत्यता कळावी. वास्तविकता खरे पण लोकांना कळावं अशी सैतानाची इच्छा नाही. Satan doesn't want you to know the real God. सैतानाची इच्छाच नाही की तुला खरा देव कळावा म्हणून तो He हे will करतो. give you many shadows, सैतान तुला अनेक छाया आणि सावल्या देईल सावल्या. but he will never allow you to know the truth. पण सैतान तुला कधी सत्य जाणून घ्यायची परवानगी देणार नाही. And the Lord is ready to help the world to know what is reality. आणि प्रभू तर तयार आहे या जगाला समजावून सांगायला की वास्तविकता सत्यता खरेपण काय आहे. मी तुम्हाला समजावून सांगेन. प्रभू तयार आहे. That is one of the reasons why Jesus came and said, I am the truth. हे एक कारण आहे की ज्या कारणापायी येशू म्हणाले मी द सत्य आहे. So what you see me outside, I am inside. Same. तर बाहेरून तुम्ही जसं मला पाहता तसाच मी आतून आहे. सारखा सेम टू सेम. Nobody can be like Jesus, येशूसारखं कोणी होऊ शकत नाही who was inside Hallelujah. and outside beautiful. की बाहेरून आतून सुंदर. तू किती किती रे सुंदर असशील ख्रिस्ता. Amen. आतून बाहेरून सुंदर ख्रिस्त. If Jesus smiled, he really smiled. म्हणजे येशू जर हसले तर खरोखर हसले. It was not appearance. उगीच आपलं दाखवायला नाही की आता क्या करना भी हसना पडता हम हसे असं No, नाही. नाही there नाही was no guile in him. येशूंमध्ये कपटच नव्हतं काही. What you see on the outside is what you get from the inside. आणि बाहेरून येशू जसे दिसायचे तसेच येशू आतून होते हुबेहूब. काही And फरक what नाही. was inside was seen on the आणि outside. येशूच्या 100%. आतून येशू जसे होते तसेच ते बाहेरून होते. जसे Amen. बाहेरून तसे आतून जसे आतून तसे बाहेरून. Praise the Lord. काही फरक नव्हता. That's why Pilate asked, म्हणून तर पिलाताने विचारलं ना what is the truth? सत्य काय आहे. What is the truth? सत्य काय आहे. Pilate didn't know what is the truth. पिलाताला माहिती नाही सत्य काय आहे.
इतना Because बड़ा he was officer. living in appearance. कारण की तो देखाव्यात जगत होता ना, त्याला सत्य काय कळणार आहे. And right before him, the truth was standing. आणि त्याच्या समोर सत्य उभं होतं. Jesus is the truth. येशूच सत्य ना. What can Jesus tell him? येशू त्याला काय सांगणार. He said, what is the truth? तो विचारतो की सत्य काय आहे. And he didn't know the truth. त्याला सत्य माहित नव्हतं. पिलाताला If people really see God लोकांनी जर मनापासून देव शोधला ना and come in a very neutral way, आणि एका न्यूट्रल रीतीनं देवाकडे यायचं, असं प्री आयडिया सगळ्या घेऊन यायचं नाही, न्यूट्रल यायचं, he will surely reveal himself to that person. नक्की देव त्या माणसाला व्यक्त होईल. And they will be delivered from mere appearance. आणि त्या सगळ्यांना सगळ्या देखाव्यापासून सुटका मिळेल. We have been fed with appearances. आपल्याला सगळा देखावाच खायला घातलेला आजपर्यंत या Our जगात. society has been living with appearances. आपला समाज पण आज असंच जगतो, ही सगळी शोभाजी आहे, सगळा देखावा आहे. Even when you work outside in the company, आणि बाहेर कंपन्यांमध्ये सुद्धा जेव्हा तुम्ही कामं करता, they don't see your character. ते कुठे तुमचं चारित्र्य बघतात की तुम्हाला एक नवरा आहे, 2 बायका आहे का काय आहे. They are not bothered. त्यांना काही पडलेली You नाही. may have 100, 100 बायका आणि 100 नवरे तुला असतील, नथिंग टू डू विथ देम. but deliver the work. काम कर बस. That's all we are बस interested. त्यांना तेवढंच असतं की काम कर, घर में कैसा भी रह तू. But that is not reality. पण ती वास्तविकता नाहीये ना. तिथे ठीक आहे, That is not truth. ते सत्य नाहीये ना. जगात चारित्र्य कोणी विचारत नाही. What is mere appearance? देखावा तो काय हो. It's just the outside. देखावा म्हणजे बाहेर न It's just दिसतं, the outward. बाहेरून दिसतो, हे आम्ही असे दिसतो. You feel this is true, but आणि that is मग not true. बघितल्यावर असं वाटतं हे खरं आहे, पण ते खरं नाहीये. कधी You कधी think this may be true, but this is not true. तुम्हाला कधी कधी वाटतं बाहेर न बघून की हे खरं असेल, पण ते खरं नसतं. कधी कधी The words people speak, it is not truth. जे शब्द लोक बोलतात त्या शब्दात दम नाही, ते शब्द खरे नाहीत. काहीही बोलतात. Many of the saints speak on behalf of God, but it is not the truth. अनेक संत देवाच्या वतीनं बोलतात, पण ते सत्य नाही. They never met God, ते कधी देवाला भेटलेले नाहीत, but they write theses on God. पण देवावरती ते थिसिस लिहितात. They never met God, ते कुठे देवाला कधी भेटलेत, but they will tell you all about God and heaven. पण देवाविषयी स्वर्गाविषयी तुम्हाला ते सगळं सांगणार. And people are deceived with appearance. आणि लोक बाहेरचा देखावा बघून फसतात. And then people start using their mind to know God. आणि मग लोक काय करतात, मन वापरतात देव जाणून घ्यायला. अलीकडे तर लोक वाढत्या प्रमाणामध्ये असंच करतात, डोकं वापरतात, मन वापरतात, देव जाणायलाही मन वापरतात. Some people say, काही लोक म्हणतात, who has seen God? अरे देवाला कोणी पाहिलंय, Who made God? देवाला कोणी बनवलं. Why will God reveal all that to you? देव तुला हे सगळं कशाला प्रगट करेल की देवाला कोणी बनवलं. If you're not interested in Him, why will He reveal it to you? तुला जर देवामध्ये काडीवर इंटरेस्ट नाही तर देवाने तुला कशाला सांगायचं त्याला कोणी बनवलं. If you are interested in God, if you love God, He will reveal certain things to you. देवामध्ये तुला इंटरेस्ट असेल, तुझं देवावर खरोखर प्रेम असेल, तर देव थोडंफार तुला व्यक्त पण करेल की बाबा मी असं आहे, तसं आहे, माझं असं आहे, मी असं करतो तसं करतो. नाही त्याला कशाला करेल. Secondly, दुसरी बाब, we are finite beings. आपल्याला मर्यादा आहेत ना बेटा. He is an infinite being. तो मर्यादे पलीकडचा आहे. माणूस आणि देव यांच्यात फरक तर पाहिजे का नाही. It is like trying to put the whole sea in a glass of water. हे असं आहे ना की In a glass. संपूर्ण महासागर एखाद्या ग्लास मध्ये आणून टाकला. Can you fit the whole sea in a glass? महासागर ग्लास मध्ये फिट होईल का. तो सागर आहे. God is ocean. तसं देव महासागर आहे. तो ग्लास मध्ये फिट होईल, तो तुझ्या डोक्याला कळेल. मग नसते हट्ट कशाला करतो. How can He reveal Himself to you? आणि नसते प्रश्न विचारतो कशाला. देव कसं काय मग तुला व्यक्त You होणार are आहे? small cup तू एवढूसा लहानसा कप आहे and you want the whole ocean to fit in that आणि cup. तुझी इच्छा आहे महासागर त्या कपात बसायचा. How is it possible? कसं शक्य आहे आणि कशाला. Whatever He has revealed to us, He has revealed it in the Bible, and देवाने that's all. आपल्याला जे काही प्रगट केलंय ते बायबल मध्ये केलेलं आहे. बस त्याच्या पुढे काही नाही. God never spoke about Himself, but He spoke about the world. देव कधीही स्वतःविषयी बोलला नाही, तो जगाविषयी बोललेला He आहे. wants us to believe that He exists. कारण देवाची इच्छा आहे की आपण विश्वास ठेवावा की देव अस्तित्वात आहे. In the first book of Genesis, in the first chapter, in the first verse, उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायात पहिल्या वचनातच He never said from where He came. त्याने नाही सांगितलं तिथे की तो कुठून आलाय. He just said, तो फक्त म्हणाला in the beginning, God made the heaven and the earth. प्रारंभी देवाने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. You have to accept it. तुम्ही स्वीकारायचं. नाही का केली. नाही तोपर्यंत देव कुठे होता, तुला काय करायचंय.
Are you getting me, people? कळतंय? असले प्रश्न देवाला विचारायचे नसतात. If one has a healthy heart, एखाद्याचं हृदयच आरोग्यवान असेल ना, he will immediately recognize the truth and reality. तो लगेचच सत्य आणि वास्तविकता समजून घेईल. A hungry heart will know the reality. भुकेल्या हृदयाला वास्तविकता आणि सत्यता लगेच कळते बेटा. पण Jesus said येशू बोललेत in John 7:17, योहान 7वा अध्याय 17व वचन, if anyone is willing to do his will, he will know of the teaching, whether it is of God or whether I speak from myself. योहान 7:17, त्याची इच्छा पूर्ण करायला जर कोणी इच्छील तर या शिकवणीविषयी ती देवापासून आहे की मी आपल्या आपण बोलतोय हे त्याला कळेल, त्याला समजेल. That means we need to surrender our will. याचा अर्थ आपली जी इच्छा आहे ना, इच्छा ती आपण देवाला समर्पित केली पाहिजे. The moment you surrender your will, you will be open to the truth of God. ज्या क्षणाला तुम्ही स्वतःची इच्छा देवाला समर्पित कराल ना, तुम्ही देवाच्या सत्याकडे उघडे व्हाल. Through your will, you will never come to know God. तुझ्या इच्छेतनं तुला देव कधी कळणार नाही. तुला तुझी इच्छा देवाला सरेंडर करावी लागेल. Then God will reveal himself to you. मग देव तुला प्रगट होईल आणि देव तुला दाखवेल. You remember that incident of choosing David? तुम्हाला आठवतं ती घटना, दावीदाला निवडलेली, दावीद ज्या दिवशी निवडला गेला तो दिवस. There you see the reality and the appearance. तिथे आपल्याला देखावा आणि वास्तविकता दिसून येते. The Lord sent prophet Samuel to Jesse. शमूएल संदेश त्याला देवाने इशायाच्या घरी पाठवलं. And the Lord had selected a king in the place of Saul. परमेश्वराने शौलाच्या जागी राजा निवडलेला होता ऑलरेडी. Because Saul had disobeyed God. कारण शौलाने देवाचा आज्ञाभंग केलेला होता, तर तो आता नो मोर, तो नाही बनू शकत, राहू शकत And so राजा. God was about to select from the 8 sons of Jesse, one person to sit on the throne. तर इशायाच्या 8 मुलांपैकी एका मुलाला देव शोधत होता सिंहासनावर बसायला. Because God wanted a right person, a person after God's own heart to sit on the throne. कारण देवाला योग्य माणूस हवा होता, की माझ्या हृदयामागचा माणूस मला पाहिजे. बाहेरनं दिसायला कसाही असो, हृदय त्याचं माझ्यासारखं पाहिजे, त्याला मी बसवीन. God said, go to Jesse's house, तर देव म्हणाला की तू इशायाच्या घरी जा and the person I instruct to you, anoint him with this holy oil. आणि ज्या मुलाविषयीनं मी तुला सांगीन त्याला तू पवित्र तेलाचा अभिषेक करून टाक. And so when Samuel arrived, शमूएल जेव्हा तिथे आला, all the sons stood before him, सगळी मुलं इशायाची त्याच्या समोर उभी राहिली. and the father said, these are my sons. आणि इशाय म्हणाला की माझी ही मुलं आहेत सगळी. And among the sons, मुलांमध्ये Eliab looked the tallest and the most handsome. एलियाब एकदम उंच आणि हँडसम होता. And Samuel, though being a prophet, आणि शमूएल जरी संदेष्टा होता ना, he still said, तरी म्हणाला surely the Lord's anointed stands before me. की नक्कीच देवाचा अभिषिक्तच हा माझ्या समोर उभा आहे. In fact, he said he stands before the Lord आणि उलट पक्षी म्हणाला प्रभू समोरच हा उभा आहे. because he saw Eliab, कारण त्याने एलियाबला पाहिलं, the oldest son, सगळ्यात त्याचा थोरला मुलगा. and he was about to anoint him. आणि तो शमूएल जवळ त्याला अभिषिक्त करायला गेला. But the Lord said to Samuel, पण प्रभू शमूएलाला म्हणाला, Samuel, शमूएला not this one. हा नाहीये. Don't judge by a man's face or height, तू माणसाच्या चेहऱ्यावरनं आणि उंचीवरनं ठरवू नको, for this is not the one. कारण हा नाहीये. I don't make decisions the way you people do. तुम्ही लोक ज्या रीतीने निर्णय घेता तसे निर्णय मी तोंड देखले घेत नाही. मी तोंड बघून निर्णय देत नसतो. You go only by appearance. तुम्ही लोक नुसतं देखावा बघता, तोंड बघता आणि ठरवता की हाच असेल आणि तीच असेल. But I look at a man's thoughts, मी his माणसाचे- intentions, his heart, his love. मी माणसाचे विचार बघतो, त्याचे हेतू बघतो, त्याचं प्रेम बघतो, त्याचं हृदय बघतो आणि मग मी ठरवतो His dedication, his faithfulness. तो किती समर्पित आहे, तो किती इमानी आहे, तो किती विश्वासू आहे, त्याला झेपणार आहे का, त्याचं हृदय माझ्यासारखं आहे का. Say, Eliab would have failed if Saul had been after him all his life. एलियाब अपयशी झाला असता. जर शाऊल एलियाबच्या मागे असा आयुष्यभर लागला असता ना, तर एलियाब अपयशी झाला असता. You needed a golden heart there. तिथे सोनेरी हृदयच पाहिजे असतं बेटा. God said, do not look on appearance, तर देव म्हणाला तू बाहेरचा देखावा बघू नको बाबा, because I have rejected him. कारण मी त्याला नाकारलंय. I have rejected him. मी त्याला नाकारलंय. You people must have accepted him, तुम्ही लोकांनी त्याला स्वीकारलं असेल, नेव्हर माइंड, but I have rejected मी him. त्याला नाकारलंय. Because the Lord does not see as mortals see. कारण की प्रभू ना आपण नाशकारक माणसं ज्या रीतीनं पाहतो तसं बघत नाही. 1 Samuel 16:6 and 7. 1 शमूएल 16:6 आणि 7. 1 शमूएल 16:6 आणि 7. They look on the outward appearance, but the Lord looks on the heart. कारण की ते बाहेरचा देखावा बघतात, परंतु देव मात्र हृदय बघतो. Sometimes even the prophets can make mistakes, कधी कधी देवाचे संदेशे सुद्धा चुका करू शकतात. because we have been groomed that way in this world. कारण या जगात आपलं संगोपनच तसं झालेलं आहे की
बाहेरनं दिसतंय ना त्यावरनं ठरवायचं की हे कसे आहेत काय आहेत. What the eyes see is the final thing for us. म्हणजे डोळ्यांना जे दिसतं ते आपल्यासाठी फायनल असतं की हे छान आहे. And so this passage is rather striking for a number of reasons. तर हा दाखला जो आहे ना, हा उतारा जो आहे तो अनेक कारणांनी आपल्या नजरेत येतो. Firstly, Samuel is a very respected figure in the Old Testament. पहिलं तर शमूएल म्हणजे जुन्या करारातलं एक अतिशय आदरपूर्ण व्यक्तिमत्व आहे. A man of God right from childhood who was following God. देवाचा एक असा सेवक जो बालपणापासून देवाच्या मागे चालत होता He served God well. आणि देवाची सेवा त्याने छान केली. He is a spiritual man. आध्यात्मिक माणूस शमूएल. Yet in this instance, Samuel erred. तरी सुद्धा या घटनेमध्ये शमूएलाकडनं चूक झाली. Because he looked at Eliab and said, surely this is the Lord's anointed. कारण त्याने एलियाबकडे पाहिलं आणि तो म्हणाला, अरे बापरे, हाच देवाकडून अभिषिक्त आहे बरं का. Because like all of us, Samuel also centered his attention on the outward appearance of Eliab. का आपल्या सगळ्यांप्रमाणे शमूएलाने सुद्धा एलियाब बाहेरून जसा दिसत होता त्यावरून ठरवून टाकलं की यालाच आपण पुढचा राजा करायचा आहे. Yes, he must have appeared very impressive. आणि तो अतिशय इम्प्रेसिव्ह दिसायला छान दिसला असेल, आपण नाही नाही म्हणत. Because Samuel was thinking to for somebody to sit on the throne, he should look like a king. कारण शमूएलने विचार केला असेल की सिंहासनावरती राजा म्हणून जर एखाद्याला बसवायचं तर त्याची पर्सनॅलिटी पण राजासारखी असायला पाहिजे, तर एलियाबच असणार आहे. But how wrong he was in his judgment. पण त्याचा न्याय किती चुकीचा ठरला. Say, many times we be wrong about certain things and certain people. अनेक वेळा अनेक गोष्टींविषयी लोकांविषयी आपली मतं चुकतात बरं का. Amen. आपली मतं चुकतात. God said, your approach is wrong, Samuel. देव म्हणाला, शमूएला ज्या पद्धतीनं तू आलायस ते चुकलेलं आहे. So what happened to Samuel serves as a warning to us. तर शमूएला विषयीनं हे जे झालं ना, आपल्यासाठी ती एक वॉर्निंग आहे That if we do not pay careful attention की आपण जर सांभाळून काळजीपूर्वक रीतीनं पाहिलं नाही, in this area also, या भागामध्ये सुद्धा आपण लक्ष देऊन जर पाहिलं नाही we can also falter. तर आपण सुद्धा डगमगू शकतो, आपल्याकडनं पण चूक होऊ शकते. Amen. आमेन. कारण आपण बाहेरनं बघणार, ठरवणार आहे वा अच्छा ये होय रख दो. And in the very next chapter we read, पुढच्याच अध्यायात आपण वाचतो, when Goliath was challenging the Israelite men, गल्ल्यात जेव्हा इस्रायली लोकांना आव्हान टाकायला लागला, he looked down upon David. त्याने दाविदाकडे खालच्या नजरेनं पाहिलं की हे बच्चा आहे, क्या करेगा. David is very small. क्या दावीद छोटा आहे, हा काय करणार आहे. If you read in 1 Samuel 17:42, you read that. 1 शमूएल 17 अध्याय 42व्या वचनात त्याची नोंद केलेली आहे. He disdained him, for he was only a youth, ruddy and handsome in appearance. सभोवती नजर लावून दाविदाला पाहिले तेव्हा त्याने त्याला तुच्छ मानले, कारण तो केवळ कवळा तरुण तांबूस सुंदर चेहऱ्याचा होता. So his appearance looked small. तर त्याचा जो देखावा, त्याचं जे दिसणं होतं ते छोटं होतं. Appearance of Eliab looked big. एलियाब दिसायला उंच पुरा मोठा दिसला Appearance of David was small. आणि दावीद दिसायला छोटा दिसला. But inner man of David was huge. पण दाविदाचा आतला माणूस फार मोठा होता And the inner man of Eliab was small. आणि एलियाबचा आतला माणूस फार छोटा होता. Say, I may be small on the outside, but inside I'm very big. मी बाहेरनं फार छोटा दिसत असेल, पण मी आतून फार मोठा आहे. You have to be big on the inside. तुम्ही आतून मोठं पाहिजे, You have to be powerful on the तुम्ही inside. आतून सामर्थ्यवान पाहिजे, You have to be mighty on the inside. आतून तुम्ही बलवान पाहिजे. डोले शोले ठीक आहे, पण आतून बलवान पाहिजे. Yeah, I'm not against anything which is outside, हे बाहेरनं जे काही माणूस दिसतो त्याच्या अगदी मी विरुद्ध नाहीये, but पण we should grow from the inside थोडं also. माझं म्हणणं लक्षात घ्या बेटा, बाहर से जितने अच्छे उससे डबल अच्छे अंदर से चाहिए. Say, you know Saul? Saul was very handsome. शौल दिसायला एकदम हँडसम होता. He was the tallest among all of Israel. सगळ्या इस्रायलमध्ये सगळ्यात उंच होता तो Saul. शौल. And he was the selection of the people. आणि लोकांनी निवडलेला राजा होता बरं का शौल राजा. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतो. लोकांनी निवडलं होतं त्याला राजा म्हणून. See how people select. म्हणजे लोक कसं निवडतात बघा, उंच पुरा दिसायला हँडसम. Because in 2 Samuel 14:25, कारण की 2 शमूएल 14:25 मध्ये लिहिलंय, in all Israel there was not a man so highly praised for his handsome appearance as Absalom. Now here we are talking about Absalom. From the top of his head to the sole of his foot, there was no blemish in him. 2 शमूएल 14:25 इथे अबशालोमा विषयी बोललेलं आहे.
आणि सर्व इस्रायलात सौंदर्याविषयी अब्शालोमासारखा स्तुत्य कोणीच नव्हता. See? त्याच्या तळपायापासून त्याच्या माथ्यापर्यंत एक डाग म्हणून नव्हता त्याच्यावर, इतका तो दिसायला सुंदर होता. Absalom had no mark on his body. अब्शालोमच्या चेहऱ्यावर का अंगावर कुठे काही डाग नाही का, पिंपल्स नाही का, काय नाही, Nothing. काय नाही. His hair was so long त्याचे केस एकदम लांब होते that the girls fell for him because of his long की hair. मुली पडायच्या त्याच्यावर, त्याचे ते लांब केस वगैरे बघून मुली पडायच्या त्याच्यावर. But that same hair got caught in the branches हो ना, when he was fleeing. तेच लांब केस फांदीत अडकले हो, तो पळून जात असताना, And the enemy killed him. आणि शत्रूंनी त्याला ठार मारलं. Appearance can kill you, कधी कधी तुझा देखावा तुला ठार मारू शकतो बरं का, but reality will never kill you. पण वास्तविकता तुला कधी ठार नाही मारणार. Appearance can kill you. कधी कधी देखावा ठार मारू शकतो पण वास्तविकता नाही. Saul was so handsome, शौल दिसायला इतका सुंदर होता, but he failed. पण अपयशी ठरला ना, He failed अपयशी ठरला. because it was only appearance. कारण फक्त देखावा, बाहेरनं फक्त दाखवायचं. And so when David came, तर दावीद जेव्हा आला, when Goliath was challenging the Israelites to fight him, गोलायत जेव्हा आव्हान टाकत होता इस्रायली लोकांना की या माझ्याशी लढा, David had come there. दावीद तिथे आला. He brought the tiffin box to his brothers. डब्बा द्यायला आला होता आपल्या भावंडांना जेवायचा. And so when Eliab saw David, तर एलियाबने जेव्हा दावीदाला तिथे आलेलं पाहिलं and he was talking with the soldiers, आणि शिपायांशी सैनिकांशी बोलताना पाहिलं, because David was asking, who is this fellow who is screaming so तर much? आता दावीद डबा द्यायला आला तर त्यांनी चौकशी केली सैनिकांना की कोण आहे हा असा एवढा ओरडतोय, 40 days he has been screaming, 40 दिवस झाले हा असा ओरडतोय, आव्हान टाकतोय, हा कोण आहे रे? and nobody is ready to fight him. आणि कोणीच त्याच्याशी जाऊन झुंज करायला तयार नाही, लढायला तयार नाही. And so Eliab got angry on David. तर एलियाबनी दावीदाला बोलताना बघितलं Why have you सैनिकांसोबत. come down? तर एलियाबला राग आला की तू कशाला आला इथे, And with whom did you leave those few sheep that father had given you to take care? आणि डॅडीनी तुला काही मेंढरं सांभाळायला दिली होती, ती मेंढरं कुठे सोडून आला? I know why you came here. मला माहितीये तू इथे का आलायस. You have a wrong intention in your heart. तुझ्या मनामध्ये चुकीचे हेतू आहेत. You want to see the battles and how we lose the battle. तुला बघायचं ना आम्ही कशी युद्ध करतो आणि युद्ध कशी हरतो, म्हणून तू आलाय ना, असं एलियाब You त्याला wanted to ओरडला. see our fun. तुला आमची गंमत बघायची म्हणून आला ना, असा हा एलियाब त्याला ओरडला. But Eliab did not know David's heart. एलियाबला दावीदाचं हृदय माहित नव्हतं. Eliab was huge and tall, but he had never killed a lion or a bear. एलियाब इतका उंच पुरा आणि दिसायला सुंदर धिप्पाड, पण त्याने कधी सिंह का अस्वल यांना ठार मारलं नाही. David did it हा दावीद एवढूसा, by the power of पण God. दावीदाने देवाच्या सामर्थ्याने मारलेलं होतं अस्वल आणि सिंह. That's why he said, who is this uncircumcised Philistine? म्हणून दावीद बोलला की कोण आहे हा, हा कोण आहे सुनता न झालेला पलिष्टी माणूस, Challenging the children of God. 40 दिवस झाले ओरडतोय, इस्रायली लोकांना, देवाच्या मुलांना आव्हान टाकतोय. कोण आहे? I mean, he who killed a lion and a हो bear. ना, ज्याने सिंह आणि अस्वल मारलेला आहे, What is Goliath before त्याला him? गोलायत काय आहे तो He may be विचारणारच. 10 feet tall. हा, असेल 10 फूट उंच, See? तो विचारणारच त्याला, कारण त्यांनी सिंह आणि अस्वल मारलंय तर तो विचारपूस करणारच की हे कोण आहे. See? When a person is big on the inside, एखादा व्यक्ती जेव्हा आतून मोठा असतो ना, he is very powerful. सामर्थ्यवान असतो तो, His language is very powerful. त्याची भाषा His सामर्थ्यवान faith असते, is very त्याचा powerful. विश्वास सामर्थ्यवान असतो, And God backs him. आणि देव त्याला पाठिंबा देतो. मग The more weaker you are, जेवढे तुम्ही अशक्त the पडाल more glory for God when he backs you. तेवढं देवाचा गौरव येऊन तुला पाठिंबा देईल. Because the people say, कारण लोक म्हणतात such an ordinary fellow. अरे हा एवढा साधा माणूस आहे, How did he pull down Goliath? कसं काय यांनी गोलायतला असं पाडलं खाली. If Saul had pulled down Goliath, शौलाने जो गोलायत खाली पाडला असताना we could assume maybe both are almost the same size. तर आपण पण तर्क लावला असता की दोघेही साईजनं सारखेच होते, हा उंच तो उंच, And so God's glory wouldn't have been seen. आणि मग देवाचा गौरव पाहायला गेला नसता. पण हा विधभर दावीद, What I want to say is, मला जे म्हणायचंय ते, be a worshipper like David. दाविदासारखे आराधक बना, Be a seeker like David. दाविदाप्रमाणे देवाला शोधा. Be a lover like David. अरे दाविदाप्रमाणे देवावर प्रेम करा. You'll be the strongest असे person. बलवान असाल ना तुम्ही, आतून हलणारच नाही अजिबात. Amen. आमेन. The world does not know you from inside. आज जगाला तुम्ही लोक आतून माहित नाहीये.
But let Satan come before us. सैतान येऊ दे आपल्या Let the समोर, demon come before us. भूत दुरात्मे आपल्या समोर येऊ देत. We will tell you, show you who is stronger. नक्की सांगणार आपण कोण उंच आणि कोण नाही, Amen. कोणाचा देखाव आणि कोणाची वास्तविकता The आहे. worldly man, he may be very tall, but when he sees a demon, he'll be scared. जगिक माणूस जरी उंचपुरा असला तरी दुरात्मे बघून तो पळून जातो. But we won't. पण आपल्याला नाही भीती वाटत. बघा ना तुम्ही शनिवारचं सुद्धा, Because inside, का आतून आपण मोठे आहोत. आपल्याला भीती नाही वाटत. शनिवारी जे काही इथे होत असतं ते बघून आपण घाबरत नाही. 2 Corinthians 4:4. 2 Corinthians 4:4, The one who is in you is much greater than the one who is in the world. जो या जगात आहे ना त्याच्यापेक्षा तुझ्यात जो आहे तो फार मोठा आहे. Praise गोष्ट वेगळी, तू त्याला लहान करून ठेवलायस, Yes. पण ऍक्च्युली तुझ्या आत जो आहे तो फार मोठा आहे. David came forward and replied to Goliath's taunts. आणि दाविदाने पुढे येऊन गोल्यातने जे टोमणे मारले ना त्या टोमण्यांना उत्तर दिलं. Say, 40 days nobody answered. 40 दिवस कोणी त्या गोल्यातला उत्तर दिलं 40 नाही. days that fellow is going up and down the mountain and challenging them. 40 दिवस तो गोल्यात वर खाली करतो आणि सगळ्यांना आव्हान टाकतो अख्ख्या इस्रायलला की आओ कोई तो आओ देखते. The soldiers must have said, सैनिक म्हणाले असतील आपसात, our king only is so scared. हो ना, आमचा राजाच एवढा घाबरला, Where we can fight him. आम्ही काय लढणार. Because he was asking one person to fight him. कारण तो एक व्यक्ती मागत होता की कोणीतरी एक व्यक्ती पाठवा माझ्यासाठी जो येऊन लढेल. So they must have all said, तर सगळे म्हटले असतील, the strongest is King हो Saul, ना, आमच्यात सगळ्यात बलवान आमचे महाराजच आहेत but he is not moving. आणि आमचे महाराज घाबरलेले आहेत. How ते can we जाणार. move now? हाँ, हमारा लीडर ही इतना घबरा गया है तो हम क्या करेंगे. But see David, पण दावीद बघा, you are coming against me with a sword and a spear तू तलवार आणि भाला घेऊन माझ्या विरुद्ध आलायस and a javelin. आणि तू भाला तलवार घेऊन माझ्या विरुद्ध आलाय. But I am coming against you in the name of Jehovah मी of the यहोवा armies. देवाच्या नावात तुझ्या विरुद्ध येत आहे. That God whom you have taunted, I am coming in that God's name. ज्या देवाला तू टोमणे मारले ना त्या देवाचं नाव घेऊन मी येतोय. देवाला God. मारलेले टोमणे महाग पडतात बेटा. देवाला टोमणे मारायचे नसतात. How happy God must have been with this tiny हो ना, David. देव किती आनंदी झाला असेल या इवलूशच्या छोट्याशा दाविदावर की शाबास बेटा, He is not afraid. तो नाही घाबरला. A worshipper will never be afraid. देवाची खरी आराधना करणारे आराधक घाबरत नसतात कारण त्यांच्यावर अभिषेक असतात. The anointing covers all his weakness. अभिषेक त्याच्या सगळ्या अशक्तपणाला झाकून टाकतं कारण तो एवढा आराधक आहे. देवाची सारखी आराधना करतो 24/7. Amen. आमेन. God sees the heart. देव हृदय बघतो असं मला म्हणायचंय. I mean, heart means it's not that heart where it pumps blood, आणि हृदय म्हणजे हे आतलं हृदय जे रक्त पुरवठा करतं ते नव्हे, but our motivations. पण आपले हेतू काय आहे. आपण Our कशामुळे feelings. आपण जे काही करतो ते का करतोय, कशामुळे करतोय, भावना काय आहेत, मनात काय आहे, What makes us to take that decision? कशामुळे आपण हा निर्णय घेतलाय, आपण जे करतोय ते का करतोय And what kind of person we are. आणि कुठल्या From the पद्धतीचा inside. आपण माणूस आहोत आतून. And so God does not see as man sees. तर देव ना माणूस बघतो तसं बघत नाही. It is so different. God's फार perception वेगळं is so different. देवाची निवड फार वेगळी आहे. देव माणूस बघतो तसं बघत नाही. What man sees as good, God may see it as bad. कधी कधी मनुष्याला जे चांगलं दिसतं त्याला देव वाईट म्हणेल. And what man sees is as bad, he will call it good. कधी कधी जे मनुष्य वाईट म्हणतोय हे वाईट आहे त्याला देव चांगलं म्हणेल. What man sees as a rich man, they will say he is a good rich man. कधी कधी मनुष्य Success. कधी कधी एखाद्या श्रीमंत माणसाला बघून माणसं म्हणतात ना, अरे एवढे श्रीमंत आहेत, He एवढे is a successful man. किती यशस्वी आहे ना, किती श्रीमंत आहे ना. God said, देव म्हणतो, you fool, tonight you have to die. अरे मूर्खा, आज रात्री तुझा जीव मी घेणार आहे. And so whose it will all belong to now? आणि तुझा जीव घेतल्यावर तेरी प्रॉपर्टी किसको जाएगी राजा. Amen. आमेन. So what man calls it as success, God calls it as a loss. ते माणूस असंच बघतो आणि माणूस ज्याला यश म्हणतो ना त्याला देव नुकसान म्हणतो. And what is loss to us, in God's sight it may be success. आणि माणसं ज्याला नुकसान म्हणतात ना की It's ये gain. इनसे क्या होगा, इनसे कुछ नहीं होगा, त्यांना देव बघून म्हणतो इनसे ही होने वाला है, यही करने वाला है, मैंने इसको ही उठाना है. Sometimes what is gain to us is actually loss to us. कधी कधी आपल्यासाठी जो फायदा असतो ना ते नुकसान आहे And what is loss to us is gain to आणि us. जे आपल्यासाठी नुकसान आहे ते फायदा असतं. Mathematics of the heavens is very different from the mathematics of the हो. earth. स्वर्गाचं गणित वेगळं आहे बरं का जगातल्या गणितापेक्षा. तुम्ही स्वर्गातलं गणित जरा शिकून घ्या. Amen.
Because we conclude everything with appearance. का आपले निष्कर्ष सगळे देखाव्यावरूनच लावणार वो दिखने को इतना अच्छा नहीं 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 वो ऐसा है अरे पण आता दिसायला भरलेलं असेल God चांगलं. wants us to approach the way God approaches. देवाची इच्छा काय आहे की देव ज्या रीतीनं बघतो ना त्या रीतीनं आपण बघायला शिकलं पाहिजे. Amen. आमेन. I want the quality of the man, God says. देव म्हणाला मला माणसामध्ये तो चांगला दर्जा पाहिजे Because that is what counts for me. कारण मी ते हिशोबात धरतो बाबा की त्याचे गुणधर्म चांगले पाहिजेत. A man's real worth is not measured by what he has. माणसाची खरी किंमत माणसाकडे काय काय आहे यावरनं ठरत नाही. Not by your money, तुमच्या पैशावरनं नाही, not by your riches, तुमच्या धनसंपत्तीवरनं नाही, not by your success. तुमच्या यशावरनं नाही. These are all superficial observances that आणि the world caters to. हे सगळं जगिक लोक बघत असतात बाहेरनं, देव नाही बघत हे. Your social standing, की समाजात तुझं काय स्थान आहे, how many friends you have, तुला किती मित्र मैत्रिणी आहेत, how many followers you किती have, फॉलोअर आहेत, गणगोत किती आहे तुझं, what achievements you have in this world. काय काय कमवलं रे आजपर्यंत या जगात तू. God does not see all that. देव हे सगळं बघत नाही. He just sees your inside heart. देव फक्त आतून बघतो की याचं हृदय कसं आहे. आणि तिथेच आपल्यातले अनेक लोक जिंकलेत बेटा, की देवाने आपलं काही नाही बघितलं पण देवाने आतलं बघितलं आणि देव म्हणाला इन इसको अंदर ले, उधर जीत गए हम लोग. Sometimes कधी कधी God takes one extra step to save somebody for salvation when he sees some goodness in that person's heart. कधी कधी देव एखाद्या समोरच्या माणसाच्या हृदयामध्ये थोडासा जरी चांगुलपणा देवाला दिसला तर एक जास्तीचं पाऊल टाकून देव त्याला तारायला येतो. Cornelius, कर्नेल first Gentile convert. पहिला परराष्ट्रीय रूपांतरित झालेला येशूकडे आलेला कर्नेल. Bible says बायबल म्हणतं he is to pray तो प्रार्थना करायचा and he is to support the poor. आणि गरिबांना दान धर्म करायचा. He was not praying to the real God. तो काय खऱ्या देवाला प्रार्थना करायचा He नाही, was a कारण religious man. तो एक धार्मिक माणूस होता, तो परराष्ट्रीय होता, त्याला जिवंत देव माहित नव्हता. The angel came. देवाचा दूत आला Your good works आणि म्हणाला तुझी जी चांगली and your prayers आणि तुझी जी प्रार्थना आहे ना, has come as a memorial to God. तुझी भक्ती आणि तुझी चांगली कामं देवासमोर स्मरण म्हणून आलेली आहेत. God remembers you, देव तुझी आठवण ठेवतोय कर्नेल्या, but you are not saved. पण अजून तुझं तारण नाही झालं. But God has taken this extra step, पण देवाने जास्तीचं पाऊल उचललंय normally which he does not do. जे साधारणतः देव उचलत नाही, पण So तुझ्यासाठी now उचललंय. Peter will come and preach to you. तर पीटर येईल आणि तुला सुवार्ता सांगेल, तू जिवंत देवाला स्वीकार. तुझ्यासाठी देवाने खास हे जास्तीचं पाऊल उचललंय. And so Peter preached to Cornelius, his whole family got saved. मग पीटर कर्नेल्याच्या घरी आला आणि कर्नेल्या व त्याच्यासोबत त्याच्या संपूर्ण परिवाराचे तारण झाले. Extra mercy. एक जास्तीची दया देव करतो कधी कधी. God always loves, whether he's an unbeliever or a believer, a good-hearted person. बघा, देवाला नेहमी चांगल्या हृदयाची माणसं आवडतात. मग ते अविश्वासू लोक असोत नाही तर बिलीवर लोक असोत, देव हृदय बघतो की हृदय जर चांगलं असेल तर देवाला तो माणूस आवडतो. Jesus said, हृदयात कधी खोट येता कामा नये. येशू म्हणाले life does not consist in the abundance of things that you have. ज्या गोष्टींची विपुलता तुझ्याकडे आहे त्यावरनं तुझं जीवन ठरत नाही. Amen. त्यावरनं ठरत नाही तू कसा A आहेस. man is not judged even by his education. एखादा माणूस त्याच्या शिक्षणावरनं सुद्धा समजला जाणार नाहीये. His शिक्षणावर status. नाही, त्याच्या स्टेटसवरनं पण नाही. But whether he has given his heart to Jesus. पण त्यांनी त्याचं हृदय येशूंना दिलंय का त्याच्यावर ठरेल. What is the use? You have everything of the world, but your soul is lost in hell. काय फायदा या जगातलं तुझ्याकडे सगळं असेल पण तुझा जीव जर नरकात हरवला तर काय फायदा झाला. Jesus said, येशू बोलले what will it profit a man if he gains the whole world and loses his own soul? एखाद्या माणसाने जग जिंकलं पण जीव गमावला तर फायदा काय झाला. There is not a rich person who has gained the whole world. एकही असा श्रीमंत माणूस तर नाहीच आहे की ज्याने जग जिंकलंय. Nobody. कोणीच नाही असं ज्याने जग जिंकलंय. Yet, तरी he said such a man will go to hell. तरी तो म्हणतो असा माणूस नरकातच जाईल कारण जग जिंकलं पण जीव गमावला तर What काय is the फायदा. use? काय फायदा आहे त्याचा. We have not even gained the half of the world. अजून तर आपण अर्ध जगही जिंकलेलं नाहीये. Not even 1% of the world. अरे कसलं जग, अख्खं काय अर्ध काय, आपण थोडंही जग अजून जिंकलेलं नाही. And we think this is all. आणि आपल्याला असं वाटतं नाही यही है सब कुछ, यही This नहीं is है everything. सब कुछ. No. यही नहीं है Jesus सब- is everything. येशू सब कुछ आहे. Jesus is everything. तुम्ही पाहिजे तर येशूंना परीक्षेवर चढवा आणि बघा तुम्हाला कळेल.
Many have fallen prey because they judge people according to the outward appearance. अनेक लोकांनी काय केलं, परंतु माणसांचं बाहेरून जे काही देखावा आहे त्यावरून निर्णय घेतले आणि म्हणून ते फसले. When the Jews saw Jesus going to Zacchaeus' house, यहुद्यांनी जेव्हा येशूंना जक्कयाच्या घरी जाताना पाहिलं, they immediately criticized him. लगेच त्यांनी निंदा केली येशूंची. How can he go to the house of a sinner? कसं काय एखाद्या पापी माणसाच्या घरी येशू जातात? Will that fellow ever be saved? त्याचं कधी तारण होणार आहे का? तो कसला पापी आहे? अरे किती खोटी कामं करतो तो. See, they don't see the reality of the heart. वास्तविकता बघत नाही ते लोक, हृदय बघत नाही, नुसतं बाहेरनं ये बहुत खोटा काम करता है, ये बहुत ऐसा है. But that person, if he is only touched by Jesus, he will be saved. अरे पण त्याच व्यक्तीला येशूनी एक स्पर्श केला तर त्याचं तारण पण होऊ शकतं, हे तुला कळत नाही का राजा? Jesus saw Zacchaeus beyond the outward appearance. येशूंनी जक्क्याला बाहेरच्या देखाव्या पलीकडे बघितलं Jesus saw here was a soul. आणि येशूंनी बघितलं की हा एक जीव आहे. If I only touch him, या जीवाला जर मी स्पर्श he is केला ready to be saved. तर हा तारायला तयार आहे. The harvest is plentiful. तारला जायला तयार आहे, हंगाम फार The आहे, harvest is white. हंगाम अगदी पांढरा पडलाय People are waiting to be saved. आणि लोक तारणाची वाट बघतात. असे पण Don't लोक look आहेत. at the outward appearance. तर बाहेरून ते कसे दिसतात ते बघू नका. They may look even hard. कदाचित ते बाहेरनं एकदम कडक They दिसतील may look as the worst sinners. आणि बाहेरनं ते महापापी दिसतील, आखडू दिसतील, कडक दिसतील, But they are waiting for that name Jesus and they will come running. पण ते वाट बघतात त्या नावाची, येशू या नावाची. तू बोल तर खरं, ते धावत येतील. Because कारण- they are restless people like Zacchaeus. ते जक्क्यासारखे अशांत आहेत, बेचैन आहेत, उनके दिल को शांति नहीं बेटा. Yes, outwardly they show everything is made. बाहेरनं ते दाखवतात नाही नाही सब कुछ ठीक है, सब कुछ ठीक है. Inside they are shattered. आतून ते विखरलेत, बर्बाद झालेत, खलास हो गए Shattered. अंदर से. I remember I was speaking some years back to a very rich man. मला आठवतं काही वर्षांपूर्वी एका अतिशय श्रीमंत माणसाशी मी बोलत होतो. Some people were telling me, काही लोक मला सांगवते, his life is all made. अरे त्याचं जीवन बनलेलं आहे, ही सो रिच. Yeah, if you tell him Jesus, he will not listen. त्याला येशूविषयी तुम्ही सांगितलं तर तो काय ऐकणार नाही. He's Because got everything. everything is made. कारण त्याचं Everything is सगळं done. झालेलं आहे. ही इज गॉड एव्हरीथिंग, ही इज मेड. तो मोठा माणूस आहे. So I thought maybe then I'll just meet him and pray for him हो and ना. go away. तर मला असं वाटलं की ठीक आहे, मग मी फक्त त्यांना भेटीन, प्रार्थना करीन आणि निघून येईन. If he wants prayer. त्यांना प्रार्थना, ते सुद्धा त्यांना जर माझी प्रार्थना हवी असेल तर मी प्रार्थना करीन आणि येईन. The fellow with me, who was with me, he said, don't pray also because he's got everything. माझ्या बरोबरचा जो कोणी होता ना, देव त्याचं भलंच करो. माझ्या बरोबरचा मला म्हणतो नको नको प्रार्थना पण करू नका, त्यांच्याकडे सगळं आहे म्हणे. I हो का? went there. मी गेलो. I thought I'll just meet him and go. म्हणलं आता मग नुसतं भेटूनच जाऊ. The Lord told me, प्रभू मला बोलला, preach to him Jesus. त्याला येशूची सुवार्ता सांग, He needs Jesus. त्याला येशूंची गरज आहे. प्रभू बोलला माझ्याशी. I said, how can I speak to him? म्हटलं बापरे, आता कसं बोलायचं? सगळ्यांनी He तर will मला laugh at me. हसेल तो मला. But I still said तरी मी बोललो, everything about Jesus. येशूविषयी सांगितलं मी. He cried. तो रडला, इतका He was श्रीमंत shattered. अगदी म्हणजे He was खलास. broken. इतका तुटला ना. He said, आणि म्हणाले ते I wanted life. की मला जीवन हवं होतं. These people don't know me. या लोकांना अजून मी माहित नाही. They think everything is made. या लोकांना असं वाटतं, ते मला बाहेरनं बघतात आणि म्हणतात की अरे यांचं तर सगळं आयुष्य बनलेलं आहे. I'm broken मी inside. आतून तुटलोय असं I म्हणाले. need a savior. आणि मला तारणाऱ्याची गरज आहे असं म्हणाले. He gave his life to Jesus. आणि जीवन येशूंना दिलं. He बघा, gave his life to Jesus. लोकांचं ऐकलं असतं ना तर जीव गेला असता त्या दिवशी त्या माणसाचा. मी प्रभूचं ऐकून त्याला सुवार्ता सांगून टाकली. So now, as we study here, तर इथे आपण जसा अभ्यास करतो ना, we come to know आपल्याला कळतं that Zacchaeus was ready to be tapped. की जक्काय तयार होता एकदम की कोणी यावं, मला येशू सांगा तर मी येणारच आहे. Amen. Amen. We have to see those areas which are more relevant and more important for us. आपण ना असे भाग बघायचे की जे भाग आपल्यासाठी जास्त महत्वाचे आहेत. बाकीचं आपण काही बघायचं नाही. Amen. तर्क वितर्क लावायचे नाही. जे महत्वाचं आहे ते बघायचं, ते टार्गेट करायचं. We only target somebody who's really seen struggling. पण आपण फक्त अशाच लोकांना टार्गेट करतो की अरे हे लोक इतक्या त्रासात दिसत आहेत, त्यांनाच आपण येशू सांगू, बाकीच्यांना नको. No. असं नसतं. Those who seem to have their lives made need Jesus more. कधी कधी असं असतं की ज्या लोकांची जीवन चांगली बनलेली आहेत त्यांना येशूंची जास्त गरज असते. Yes. कारण धनसंपत्ती सर्वस्व नाही बेटा. पैसा नींद नहीं देता, पैसा शांति भी नहीं देता. वो किधर से लाएगा? Money can buy you bed but not sleep. पैसा गादी देईल, झोप कोण देईल? Money can buy you medicine but not health. पैसा रोज औषधं खायला घालेल, आरोग्य कोण देईल? Money can buy you a house, not a home. पैसा घर बांधून देईल, घरकुल कोण करून देईल? शेवटी देव हा लागतोच. तुम्ही हे झगडे थांबवा. डोंट फाइट ऑन ऑल दीज थिंग्स. शेवटी See, देव लागतो.
When people saw Joseph in the pit, they thought he's a goner. लोकांनी जेव्हा योसेफाला खड्ड्यात बघितलं, लोक म्हणाले ही इज गॉन केस, संपला, ये खलास हो गया. They would have said, ते म्हणाले असतील this is what you get being godly and faithful. असंच होतं, तुम्ही म्हणे एवढे गॉडली गॉडली, एवढं देवदेव करता, भक्तिमान राहता, असंच होतं त्यांचं, They, असं म्हटले असतील लोक. but they don't know. पण त्यांना माहित नाही, Inside, Joseph was only dreaming in the pit also. आतून योसेफ त्या खड्ड्यात सुद्धा फक्त स्वप्नच बघत होता That one day I'm going to reach there in Egypt. की एके दिवशी त्या मिसर देशात मी पोहोचणार आहे. देवाने मला दाखवलंय, Because God has given me a dream. कारण देवाने मला स्वप्न दिलेलं आहे. ते He will होणार not fail. नाही, देव अपयशी ठरत नाही. त्या खड्ड्यात पण त्याची तीच स्वप्न होती. Just imagine if that time somebody had befriended Joseph, कल्पना करा, त्यावेळेला जर कोणी योसेफाशी दोस्ती केली असती what would have happened? तर काय झालं असतं. When Joseph was seated next to Pharaoh, हो ना, योसेफ जेव्हा मग जाऊन फारोच्या शेजारी बसला ना, he would have called that fellow, come. तेव्हा योसेफाने त्या मित्रालाही बोलवलं असतं. You are the only one who never went by हो ना. appearance, but you saw my heart. तू फक्त Now sit एकटा with आहे me. ज्याने मला बाहेरनं बघितलं नाही, माझं हृदय बघितलं, खड्ड्यात पण माझ्या बरोबर मला साथ दिली. आजा मेरे बाजू में बैठ, मैं राज करेगा, तू भी राज करेगा. Praise God. आमेन. Sometimes people see a poor Christian and they feel very sorry for him. कधी कधी लोक ना गरीब ख्रिश्चनला बघतात, त्यांना फार वाईट वाटतं त्याला बघून अरे, poor Christian. की बिचारा गरीब. But in fact, the truth is, पण सत्य असं आहे, that person must have given up everything good just to gain Christ. त्या माणसाने कदाचित सगळं चांगलं देऊन टाकलेलं असेल फक्त येशू मिळवायला. Say, काय माहिती आपल्याला. he may have greater joy than you. आणि त्याच्याकडे तुझ्याहून चांगला आणि मोठा आनंद असणार आहे. Yes. आपण बाहेर न बघतो आणि म्हणतो गरीब बिचारा नाही, त्यांनी येशूसाठी सगळं सोडलेलं आहे. You have to hear the testimony of the poor हो, Christians. तुम्ही काही गरीब ख्रिश्चन लोकांच्या साक्षी जरा मुद्दामून ऐका. You will be crying, but he is हो, rejoicing. तुम्ही बसल्या जागी रडत राहाल, पण तो आनंदाने उड्या मारून इथे साक्ष सांगतो Amen. की माझा प्रभू महान आहे. They are so happy. आनंदी असतात ते लोक. I was called to a house. मला ना एकदा एका घरी बोलवलेलं. That house was this height. ते घर एवढ्याच उंचीचं होतं, फार The door पूर्वी. was this height. घर एवढ्या उंचीचं तर दार एवढ्या उंचीचं, 2.5 2.5 feet. फूट वगैरे. And we had to crawl to get into the आणि house. आतमध्ये त्या घरात प्रवेश करायला आम्हाला किती वाकावं लागलं माहितीये, म्हणजे असं रांगत गेल्यासारखेच गेलो आम्ही. They called us आम्हाला बोलवलं होतं त्यांनी घरी, and we had gone. गेलो आम्ही. You couldn't even stand in that house. त्या घरात आपण उभंही राहू शकत You have to नाही, bend down. असं वाकूनच उभं राहायला हवंय. And कारण so they said, please don't try to stand. Please sit तर down. ते म्हणाले असे ताट उभे राहू नका, तुम्ही खालीच बसा. Straight we have to sit down. तर सरळ आम्ही रांगून खाली बसलो. So I thought we'll pray and go. तर आम्ही म्हटलं आता प्रार्थना करून आम्ही जातो. No. नाही नाही, Food is prepared for you, स्वयंपाक pastor. केलाय तुमच्यासाठी पास्टर. And the amount of food they prepared. आणि एवढा स्वयंपाक केला होता, One plate was so huge. एक एक ताट एवढं मोठं, म्हणजे Huge plate. एवढं मोठं ताट असं, All copper plates. सगळं पितळी. And then I told my wife we will eat less only because they may not तर have मी prepared माझ्या more. बायकोला म्हणालो की आपण थोडं कमीच खाऊया, त्यांनी कदाचित जास्त बनवलं नसेल. They said, why are you eating less? तर ते म्हणाले नाही, तुम्ही कमी का खाताय, Come out. बाहेर या. They took us out. आम्हाला बाहेर आणलं. There was a big dekshi there. हा मोठी डेकची दिसे, Full biryani. नो बिर्याणी. You don't know. काय माहित कोणाला, तुम्हाला काय माहित The आहे. poor Christians are the most richest Christians. गरीब on the earth. ख्रिश्चन मनाने फार श्रीमंत असतात या जगात. Big heart. हृदय त्यांची फार मोठी आहे. Our बाहेर येऊन church is supported by the poor Christians. आपल्या चर्चला, माझ्या चर्चला गरिबांनी आधार दिलाय. More money is coming from the poor Christians. जास्त पैसा या चर्च मध्ये आपल्या गरिबांकडनं Yes, येतो. this is the fact I'm giving ही you. वास्तविकता आहे, कारण देवाने मला दिलेला हा मॅन्डेट आहे. Yes, Jesus had given me that mandate. येशूंनी मला मॅन्डेट दिलेला आहे. लूक 4:18, गरिबांना सुवार्ता सांग, त्यांना घेऊन ये, ते श्रीमंत होतील, तुला श्रीमंत करतील. आणि हे इथे झालंय. Praise God. तुम्हाला माहितीये, तुम्ही स्वतः त्याचे साक्षीदार आहात. तुम्ही अगोदर कसे यायचा आणि आता तुम्ही कसे येता. Those who came सोच by के देख. cycle, now they are coming on scooter. सायकलवर येत होते, ते त्या स्कूटरवर येतात. Those who are coming on scooter, now they are coming in the car. स्कूटरवर येणारे कार मध्ये येतात. बस अभी एरोप्लेन ही बाकी है. कार में आने वाले एक आध दिन प्लेन में उतरेंगे, अपन ऊपर हेलीपैड बनाएंगे. उतना ही बाकी है अभी. When Zacchaeus' friends saw him, जक्क्याने जेव्हा त्याच्या मित्रांना पाहिलं, they said, why is he gone to his house? तर ते म्हणाले की ह्याच्या घरी कशाला आले येशू.
And then they were waiting to hear what Zacchaeus is doing. आणि मग ते वाट बघत होते. असं लोकांना खूप असं हे असतं ना, क्या चल रहा है का, क्या चल रहा है. Zacchaeus stood up जक्के उभा राहिला, and he said, म्हणाला, if I have cheated anybody, I will return fourfold. जर मी कोणाला फसवलेलं आहे तर मी चौपट पैसा त्यांना परत करणार आहे. Fourfold I will give it. चौपट पैसा मी त्यांना परत करणार आहे, जक्के बोलला. His friend said, तर त्याचे मित्र म्हटले, what's wrong with our friend अरे Zacchaeus? जक्क्याला काय झालं, हा शुद्धीत आहे का, He's gone insane. काय वेडा झाला काय, हा साधारणतः एवढं चांगलं म्हणजे चांगलं वागतच नाही. Because they were only looking at his appearance. कारण ते फक्त बाहेर न होते की जक्कय नाहीच आहे चांगला. But once Jesus touches you, पण your येशूने- inside is touched. येशूंनी तुला स्पर्श केला की तू आतून स्पर्शित होतो ना, तर तू बदलतो. He who was a tax collector and used to take unnecessary money from the people now was ready to give the money. जकातदार होता तो, जकात गोळा करणारा, टॅक्स गोळा करणारा, जो लोकांकडनं लाच सुद्धा गोळा करायचा, आता तो चौपट पैसा लोकांना परत करायला तयार झाला. हे आतून बदल नाही तर काय आहे. See, a person may look poor, struggling with his work, एखादा माणूस गरीब दिसत असेल की त्याच्या कामात संघर्ष करतोय, but such a person may be in a better position than another person who is just coping well and seems to be very victorious. पण अशा माणसाची अवस्था कदाचित त्या दुसऱ्या माणसापेक्षा चांगली असेल की जो दिसायला दिसतोय फार असा की सगळं सेटल्ड आहे, सगळं चांगलं आहे, सगळं ठीकठाक आहे. Amen. Unless we are careful and prayerful, we will not know the difference. काळजीपूर्वक राहिलो नाही आणि प्रार्थनाशील राहिलो नाही तर फरक कळणार नाही आणि आपल्याकडनं चुका होतील माणसं शोधण्यात. We will take the appearance as the reality. का आपण देखाव्याला खरं मानणार नाही, हे दिसायला फार छान आहे तर आपण Sometimes they say, काही कधी कधी म्हणतात oh, ना, see this Christian अरे हे ख्रिश्चन बघा living in a small rented house. काय छोट्याशा भाड्याच्या घरात राहत आहेत, Must be very sad. किती दुःखी. Go close. जरा जवळ जा, All Jesus songs you'll be hearing and सगळी they'll be येशूची गाणी dancing त्या there. घरात ऐकू येतील, नाचत असतील येशूच्या गाण्यांवर ते लोक. Praise God. वो दुखी आत्मा नहीं, वो सुखी आत्मा है. भले भाड़े पे लेकिन जीसस का गाना गा Because रहा है. the joy of the Lord is their strength. कारण प्रभूचा आनंद त्याची ताकद आहे. Amen. आमेन. Many look at Lazarus seated at the rich man's house. अनेक लोक लाजराकडे At the बघताना बघतात की अरे श्रीमंत माणसाच्या दारापाशी हा बसलाय, Dogs licking his wounds. कुत्री येत आहेत, त्याच्या जखमा चाटतायत. He would be only looking at the rich man's table, आणि श्रीमंत माणसाच्या टेबलकडे हा फक्त बघत बसत असेल ना, hoping something will be thrown to him. अशी अपेक्षा बाळगून की आता थोडं काहीतरी मला हे लोक फेकतील. Everybody admired the rich man आणि सगळे श्रीमंत माणसाचं कौतुक करत होते because they were looking at his appearance. कारण श्रीमंत माणसाचा देखावाच इतका पॉश होता ना. And he also was deceived. He thought that he's in a better state than Lazarus. आणि तो श्रीमंत स्वतः पण फसलेलाच होता. त्याला असं वाटलं की लाजरापेक्षा माझी अवस्था चांगली आहे. Maybe in the previous generation I had done something good. त्याला वाटलं असेल पूर्वीच्या माझ्या जन्मात मी काहीतरी चांगलं केलं Previous असेल, birth I had done something good. पूर्वीच्या माझ्या जन्मात मी काहीतरी चांगलं केलेलं असणार आहे नक्कीच, म्हणून या जन्मात मी एवढा श्रीमंत आहे. Say, but what was the reality? पण वास्तविकता काय होती? Only time tells the reality. हो ना, काळच सांगतो वास्तविकता काय. थोडा टाइम जाने दे. Because both had to die. कारण दोघांना मरायचं होतं आणि मेलेच. Just because you are rich doesn't mean you don't die. आपण श्रीमंत आहोत म्हणून मरत नाही. ऐसा टेक्निक तो अभी तक आया नहीं है कि वो रिच है इसलिए मरता नहीं, मरते सब है. You know, Michael Jackson had hundreds of doctors around हो him. ना, मायकल जॅक्सनच्या अवतीभोवती खोऱ्यानी डॉक्टर होते, खोऱ्यानी. He said, I will never die. I will stay alive till more than 100 years, 150 years. मायकल जॅक्सनचं म्हणणं होतं मी नाही लवकर मरणार आहे, मी 100-150 वर्ष जगणार आहे. He used to sleep in an oxygen cylinder. ऑक्सिजन सिलेंडर मध्ये झोपायचे ते Pure मायकल oxygen जॅक्सन, he used to breathe. की अगदी शुद्ध वायू नाकात जायला. What happened? काय झालं? At the age of 50 he died. 50 मध्येच वारले. Whether you are rich or poor, we all have to die. श्रीमंत असा गरीब असा मरायचं सगळ्यांनाच आहे. But one was carried by the angels, the other was buried. पण एकाला देवदूतांनी नेलं, दुसऱ्याला माणसांनी पुरलं. The angels came to carry the beggar Lazarus. देवदूत भिकारी लाजराला घेऊन जायला आले. बोलो. And there was no procession for the poor man. आणि गरीब माणसाची काही मिरवणूक निघाली नाही मैतीची. Nobody was there in the funeral. कोणीच नव्हतं त्या लाजराच्या मैतीला. For the rich man, there was a big line. आणि श्रीमंत माणसाच्या मैतीला रांग लागली होती, रांग कब्रस्तानात. People were saying, लोक म्हणवते he was a good man. चांगला माणूस होता. He made his life. नाही नाही, आदमी अच्छा था, आदमी अच्छा था. He made his life. डोंबल्याचा अच्छा था. नाही, त्याचं जीवन भरलं. But the तुम्हाला real काय? story is different. अंदर की बात तुमको क्या मालूम है? खरी गोष्ट वेगळी आहे. Because Jesus opened the screen and showed the reality. कारण येशूंनी पडदा उघडला आणि सत्य दाखवलं. Jesus revealed the reality. येशूंनी सत्य दाखवलं, प्रगटच केलं.
Lazarus was found in paradise. लाजर सुखलोकात दिसला Rich man was found in Hades. आणि श्रीमंत माणूस अधोलोकात गेला. See, the scene on the earth is different, but the scene under the earth is different now. पृथ्वीवरची चित्र वेगळी असतात बेटा. पृथ्वी खालचं चित्र वेगळं छे. आहे आणि वरचंही वेगळं आहे. Everyone must have attended the funeral of the rich man. सगळे त्या श्रीमंत माणसाच्या माहितीला आले असतील कारण तो होताच एवढा मोठा But what माणूस. is the reality? पण वास्तविकता काय? Only the rich man in Hades knows the reality. फक्त अधोलोकात गेलेल्या त्या श्रीमंतालाच माहिती आहे की खरं काय आहे. You take his interview today, he will say, Oh. never run after money. आज त्याचा इंटरव्ह्यू तुम्ही घ्या, तो म्हणेल अरे पैसे कमा पीछे मत भाग बाई, पैशा मागे नको धावू बाबा, जाया कर सुना कर वो दोनों जान दे रे सुना कर. Listen to them what they are preaching. ऐक त्यांचं, ते जीव होतायत त्यांचं ऐक, नाही तर तू भी इधर आएगा. अनेक जण म्हणते ना आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेणारच नाही कारण आम्हाला माहितीये खरं काय. Say. And he said, ते म्हणाले, तो send म्हणाला, Lazarus for a drop of water. तो श्रीमंत माणूस म्हणाला लाजराला पाठवा ना एक थेंब थेंब पाणी घेऊन. There also he thought that some servant should come. हा, to him. तिथे सुद्धा त्याची वृत्ती बघा की नोकरांनी येऊच पाणी पाजलं पाहिजे. Abraham said, now it's too late. अब्राम म्हणाला आता उशीर झाला सर, It's too late. आता उशीर झालाय. And the rich man said, मग श्रीमंत माणूस म्हणाला at least send Lazarus to my brother's house that they will hear the good news and get saved. मग कमीत कमी लाजराला पृथ्वीवरती माझ्या भावांच्या घरी पाठवा ना की त्यांनी सुवार्थ ऐकून त्यांचं तरी तारण व्हावं. Let Lazarus tell them लाजराने जाऊन त्यांना सांगू दे ना that it's not all money, की पैशाने सगळं it's नाही not आहे, appearance, देखावा नाहीये, it is inside. आतून पाहिजे. Whether Jesus is की inside, येशू आपल्या आत आहेत का, प्लीज लाजराला पाठवा. is Jesus inside your heart? येशू तुझ्या हृदयात आहेत का, Come on, you have to check it up. तुम्ही तपासा. Don't play with your lives. तुम्ही तुमच्या आयुष्याशी खेळू नका. If Jesus is not in the inside, येशू जर आतमध्ये नसतील you have no salvation. तर तुला तारण मिळालेलं माहित Behold, नाही. I stand at your heart's door and knock. बघा मी तुझ्या हृदयाच्या दारापाशी उभं राहून वाजवत आहे. If anybody opens his heart, कोणी जर दार उघडलं I will sup with him. मी त्याच्या सोबत जेवीन. येशू म्हणाले द सेव्हियर इज वेटिंग टू एंटर द हार्ट. व्हाय डोंट यू लेट हिम इन. Like Jesus once took the whip and chased all the money changers out of the temple. जसं येशूंनी एकदा चाबूक घेतला आणि मंदिरातनं व्यापार करणाऱ्या लोकांना बाहेर काढलं. Many judged him as cruel. आणि अनेक लोकांनी त्याला येशूंचा न्याय असा केला की अरे किती वाईट आहेत येशू, किती कडक हृदयाचे आहेत, असं करायचं असतं का. Our Pharisees are better. आमचे परुषी चांगले They never त्याच्यापेक्षा. took the whip. परुषांनी कधी चाबूक बिबूक घेतला नाही. But Jesus took the whip. येशूंनी कसं असं चाबूक घेऊन त्यांना हे केलं आणि बाहेर काढलं. But the reality was there was more real love flowing from the heart of Jesus than it was flowing from the heart of the पण Pharisees. वास्तविकता ही होती की येशूंच्या हृदयातनं खरं प्रेम जास्त वाहत होतं त्या पुरुषांपेक्षाही जास्त. कारण येशूंना त्यांच्या जीवाची पर्वा होती की हे सगळं करून तुम्ही काय नरकात जायचं ठरवताय Say, आणि तेही मंदिरात करताय. he was telling them the truth. सत्य सांगत होते येशू त्यांना की क्या कर रहे हो, होश में आओ. He was not politically correct. तो काय राजकारणी रीतीनं बरोबर नव्हता. He knew the reality. येशूंना खरोखरच खरं म्हणजे सत्य माहित होतं. म्हणून येशू चाबूक घेऊन आले की होश में आओ बेटा, ऐसा करते नहीं, होश में आओ. Pharisees were self-centered. परुषी काय स्वार्थी, Only a pleasant smile on फक्त their आपलं faces. चेहऱ्यावरती एक हास्य, Agreeable to everybody. सगळ्यांशी सहमत करणारे. All roads lead to Rome. हा सगळेच रस्ते रोमला नेतात, All roads lead to heaven. सगळे रस्ते स्वर्गात नेतात. तुझंही बरोबर आहे, त्यांचंही बरोबर आहे. Because I have to somehow live on this आणि earth. कसं तरी करून मला या पृथ्वीवरती जगायचंय, तर आता सगळ्यांनाच हो हो करा, असं अशी वृत्ती पुरुषांची. But that is not right. पण ते बरोबर नाही ना. And sometimes आणि कधी we कधी label such people as a very good people. आपण अशा लोकांना फार चांगली माणसं मानतो, सगळ्यांची मन जपणारी, Yes. की यांचंही मन जपा, त्यांचंही मन जपता. ये ऐसा बोलते इनका भी सही है, वो ऐसा इसका भी सही है. हो का. If we don't have the true insight, we may be drawing wrong conclusions. पण खरं सत्य जर आपल्या आत नसेल ना तर आपले निष्कर्ष चुकीचे लागू शकतात बेटा. घोटाळा होईल सगळा. Amen. जे खरं आहे ते खरं आहे, जे सत्य आहे ते सत्य आहे. What is right is right. What And is they- wrong is wrong. जे बरोबर आहे तेच बरोबर आहे, जे चुकलंय यस ते चुकलेलं आहे. People say don't speak about hell, but that is the truth. लोक म्हणतात नाही नरकाविषयी बोलू नका, आम्हाला कसं तरीच होतं. आपण प्रश्नच येत नाही. नरक सत्य आहे, बोलायला तर लागणारच आहे. It is the truth. It is the reality. नरक वास्तविकता आहे, सत्य आहे. Purgatory is appearance. पगेट्री वगैरे, लिंबो वगैरे ते सगळं देखावा आहे, ते काय नाही. Heaven and hell is reality. स्वर्ग खरं आहे, नरक खरं आहे.
Amen. गेलो त्या 2 जागी जाणार आहोत, मध्ये काही नाहीये. And you and I have the reality, the facts with us. आणि तुमच्या माझ्याकडे आज वास्तविकता आहे, खरेपण आहे, सत्यता आहे, कळलंय आपल्याला. पण कुठून कुठून येशू आपल्याला तारून घेऊन आलेत बेटा. We have the real God. आपल्याकडे खरा देव आहे. We walk by faith, not by sight. आपण विश्वासाने चालतो, डोळ्याला दिसेल तसं आपण चालत नाही. The world walks by sight. जग डोळ्याला दिसेल तसं चालतं, We walk by faith. आपण विश्वासाने चालतो. The world wants us to be shaped like the world. जगाची इच्छा आहे की आपण जगासारखा आकार घ्यायचा, But पण we have to be shaped according to the Holy Spirit. आपण पवित्र आत्म्यासारखा आकार घेतला पाहिजे. I'm telling you, मी सांगतो ना, you give first place to God, every need of yours will be met. तुम्ही प्रथम स्थान देवाला द्या, तुमची प्रत्येक गरज भागेल. कधी You करून तर are बघ. struggling and struggling and struggling. जे तुमच्यातले काही लोक एवढं डोकं फोडतायत ना आणि संघर्ष करतायत दिवस रात्र, Give first place to God, see how He will line up blessings for you. जरा पहिली जागा देवाला देऊन बघ. नाही आशीर्वादांची रांग त्याने लावली. If people The song. like me can be successful, अरे माझ्यासारखी माणसं एवढी यशस्वी होतात. you are all more qualified than me. तुम्ही लोक माझ्याहून जास्त शिकलेले लोक आहात. आमच्या सारख्यांना देव उचलतो. तुझे क्यों नहीं उठाएगा बेटा, तू हमसे भी होशियार है, You are more educated than me. हमसे भी ज्यादा तू शिक्षित है. का You नाही had केलं? your parents, you had your support. तुम्हाला तुमचे आई वडील होते, आधार होता. They sent you to college. त्यांनी कॉलेजला पाठवलं They spent तुम्हाला, money on you. पैसा खर्च केला तुमच्यावर. For us, we didn't have even the basic things. आमच्याकडे बेसिक गोष्टी पण नव्हत्या. खायचे हाल, राहायचे हाल, सगळे हाल. Even the basic needs were not त्या met. आमच्या बेसिक गरजाही पूर्ण कधी झाल्या नाहीत, नाही झाल्या. But once I came to know the Lord, पण एकदा मला प्रभू कळल्यानंतर life changed. नो टर्निंग बॅक, आयुष्य बदललं. आयुष्य बदललं. Romans 12 verse 2 says, रोमकरास 12:2 मध्ये लिहिलंय बघा. let not the world squeeze you into its mold. या जगाने तुम्हाला जगाचा आकार देऊ नये. Yes. जगाच्या साच्यात आकार घ्यायला जाऊ नका. Every believer conquers the world's ways. प्रत्येक बिलीवर माणूस जगाच्या मार्गांवर विजय घेतो. By the power of Jesus, he can bring the world to its knees. आणि येशूंच्या सामर्थ्याने तो जगाला आपल्या समोर गुडघे टेकवू शकतो. How? By faith. विश्वासाने हे जग आपल्या शरण येऊ शकतं. Yes. हा विश्वासाचा मामला आहे. A believer may cry out in the night. एखादा बिलीवर माणूस रात्रीचं रडून प्रार्थना करत असेल, He may cry in the whole night. अख्खी रात्र रडत असेल, उशी But he भिजवत knows. असेल, पण त्याला माहित आहे Joy comes in the morning. सकाळी आनंद येणार आहे. सकाळी Joy आनंद comes in the येणार आहे. morning. सकाळी आनंद येणार आहे. If we don't live by the reality, we may conclude that the world's ways are the best ways. वास्तविकतेत आपण जगलो नाही तर आपल्याला पण कुठेतरी असं वाटायला लागेल की जगातले मार्गच सगळ्यात चांगले मार्ग आहेत. That is not true. पण फसू नका, ते खरं नाही, ते मृगजळ आहे. The world is running on one way, we are running another way. जग एका मार्गाने धावतंय, आपण दुसऱ्या मार्गाने धावतोय. They are being led by the spirit of the world, we are being led by the spirit of God. जगातली माणसं जगिक आत्म्यानं चालतायत, आपल्याला देवाचा आत्मा चालवतोय. फार मोठा फरक आहे. केवढा? स्वर्ग आणि नरका एवढा मोठा फरक आहे. To the world we may be going downhill, but to God we are going uphill. जगाला असं वाटत असेल कदाचित आपल्याकडे बघून की हे काय रे, खाली जाणारे लोक आहेत, हे काय सारखं देवदेव करतात रे. पण देवाच्या नजरेत आपण वर जाणारी माणसं आहे. Amen. आमेन. Oh, these people don't see movies, they don't drink, they don't smoke, they don't do. अरे काय लोक पिक्चर बघत नाही, सिगरेट पित नाही, दारू पित नाही. We don't want that because Jesus is enough for us. That himself has given us so much joy. आम्हाला ते करावंसच वाटत नाही, कारण येशूंनी सगळ्या जागा घेतलेल्या आहेत. येशू आमचा आनंद आहे. If you don't have Jesus, you need replacement of all these things. येशू जर तुझ्या हृदयात नसतील तर असल्या सगळ्या गोष्टी लागतात ती जागा भरून काढायला. आम्हाला ती जागा To रिकामी keep you नाही. high. तुला एकदम असं मस्त नशेत ठेवायला. When you are in drugs, you feel you are in heaven. ड्रग्स घेतल्यानंतर, नशा केल्यानंतर असं वाटतं ना मी स्वर्गात आहे. You ask him, where are you? He'll say, I'm in heaven. नशा केलेल्या माणसाला विचारा, कुठे आहे तू? मी स्वर्गात आहे. Even the most miserly man, after he drinks, he will become a very lavish man. अगदी चिंगूस माणूस सुद्धा नशा केल्यानंतर एकदम सरळ हाताचा बनतो. He will say, I'm very rich. त्याला सडलेली असते, चढलेली. तो म्हणतो मी एकदम श्रीमंत आहे. What you want, tell me, I will give you. काय होय तुला सांग, मी तुला देतो. Next morning, see him crying. दुसऱ्याच दिवशी सकाळी त्याला रडताना बघायचं त्याच्या बेडवर. कोई काली कॉफी लाओ, नहीं तो नींबू पानी लाओ और उतारो. आपलं असं नाही, Christians- आपल्यावरती पवित्र आत्म्याचा नशा चढलेला असतो.
That's why Paul says, म्हणून पॉल म्हणालाय do not be drunk हा विथ वाईन इन एक्सेस in wine, but be filled with the Holy Spirit. दारूच्या नशेत द्राक्षा रस आहे, वाईनच्या नशेत सुद्धा मस्त होऊ नका, तर पवित्र आत्म्याने भरून जा. We should be deeply concerned about what really is taking place in our life. बघा आपल्या स्वतःच्या जीवनात काय होत आहे याची जरा खरीखुरी काळजी करा. आपण काय सगळ्यांना सुळीवर चढवतो, कभी Amen. खुद का भी देख ले बेटा. Reality, live in खरं reality. बघ, वास्तविकतेत जग. Heaven is real, Jesus is real, का स्वर्ग God खरं is आहे? real, स्वर्ग खरं आहे, येशू खरे आहेत, देव खरा आहे, your salvation is real, तुझं तारण खरं आहे, the word of God you are hearing is real, देवाचा शब्द जो तू ऐकत आहे तो खरा आहे, the love in you is real, तुझ्यातलं प्रेम खरं आहे, the mercy in you is real, तुझ्यातली दया खरी आहे, the strength that is coming in you is जी real, ताकद तुझ्यात येते ती खरी आहे ना, the confidence that is coming in you is real. जो विश्वास तुझ्यात येतोय तो खरा आहे ना. मग तू स्वतःच्या आत थोडस बघ, आत्मपरीक्षण कर. Amen. आमेन. We are living in the world, but we are not of the world. आपण जगात राहतोय, जरूर राहतोय, पण आपण जगाचे नाहीये, We are in the spiritual world. आपण आध्यात्मिक जगात आहोत. Jesus said, my kingdom is not from here. येशू म्हणाले ना, माझं राज्य इथलं नाहीये. If my kingdom was of here, my army would have fought with you all. माझं राज्य इथलं असतं तर माझं सैन्य तुमच्या सगळ्यांशी लढायला आलं असतं, They would have defeated you. आणि माझ्या सैन्याने तुम्हाला सगळ्यांना हरवलं असतं. One angel, if I call, they would defeat you आणि all. एक देवदूत माझा पुरेसा आहे तुम्हाला सगळ्यांना हरवायला. I could call 12 legions of angels. he said. 12 सैन्य बोलवली असती मी देवदूतांची. 12 legions. 12 सैन्य. One angel killed हो ना, 1,85,000. एका देवदूताने 1,85,000 मारले, एका देवदूताने. And legions means thousands upon tens हो, of thousands. तर देवदूतांची 12 सैन्य म्हणजे किती हजारोने देवदूत येणार, तर किती मरणार. What तुम्ही शोधा. force Jesus had. म्हणजे काय What शक्ती, army he had. काय सैन्य, काय सामर्थ्य. But see, he पण did बघा. not want to live in this worldly ways. येशूंना या जगिक मार्गात जगायचंच नव्हतं. Amen. देवाला धन्यवाद. What agreement is there between light and darkness? काय अंधार आणि प्रकाश त्यांच्यात काय सहमत होणार आहे. हा आहे अंधार आणि तो आहे प्रकाश. What agreement is there between reality and appearance? वास्तविकता, खरेपणा आणि देखावा यांच्यामध्ये काय सहमत होणार आहे. तो देखावा आहे आणि हे खरं आहे. What agreement is there between the true God and the idols? खरा देव आणि मूर्त्या यांच्यात काय होणार, सहमत कसं होणार. Amen. आमेन. That's why Jesus said म्हणून येशू in म्हणाले John 7:24, योहान 7:24 मध्ये, do not judge according to appearance, but judge with righteous judgment. योहान 7:24 मध्ये येशू म्हणाले, तोंड देखला न्याय करू नका, तर सरळ सरळ ठरवा. Amen. सरळ ठरवा, तोंड देखलं करू नका. Don't judge by just face. तोंड देखला न्याय करू नका की नाही हे दिसत नाही तो तसे तसे नसतील बहुतेक हे, असं That नाही. doesn't mean you don't appear good, याचा अर्थ असा मी म्हणत नाहीये की तुम्ही दिसायला चांगले don't दिसूच look नका. good. याचा अर्थ मी अजिबात असं म्हणत नाहीये की तुम्ही अप टू डेट राहू नका, नीट राहू नका, चांगले दिसू नका, असं मी म्हणत नाहीये. गैरसमजूत करू नका. But don't be carried away only by appearance. पण फक्त देखाव्यावरती सुद्धा भक्कत जायची गरज नाही. Because Bible says कारण बायबल म्हणतं Joseph also was very handsome in form and image. योसेफ सुद्धा दिसायला फार छान, देखणा, हँडसम होता. Genesis 39:6 says he was very handsome, उत्पत्ती 39:6 मध्ये लिहिलंय योसेफ दिसायला हँडसम होता, good looking in फार छान, appearance. दिसायला अगदी छान. Even about David it is said दाविदाविषयी पण लिहिलंय. in 1 Samuel 17:42. 1 शमूएल 17 अध्याय 42व्या वचनात दाविदाविषयी सुद्धा लिहिलेलं आहे. David was young and handsome in appearance. दावीद तरुण आणि अगदी देखणा होता, हँडसम होता दिसायला. Samson was very handsome. शमशोन दिसायला हँडसम होता, Eh? But they had golden hearts. पण त्यांची हृदय सुद्धा तेवढी छान होती बरं का. यू नीड अ गोल्डन हार्ट. Amen. द हार्ट ऑफ द मॅटर इज मॅटर ऑफ द हार्ट, नॉट 2 द मॅटर ऑफ एनिथिंग एल्स. 2 Timothy 3:5. 2 तिमोथी 3:5 Paul says, पॉल बोलला, having an outward appearance of godliness, but denying the power of true godliness. But as for you, turn away from all these false appearances. 2 तिमोथी 3 अध्याय 5 वचन, सुभक्तीचे रूप आपल्यात आहे असे दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी होतील, तर अशा लोकांपासून लांब राहायचं. Say, he's telling that it is wrong for us to base our assessment of people or situation only based on outward appearance. म्हणजे पॉल म्हणतोय की लोक बाहेरनं जशी दिसतायत ना त्यावर फक्त तुम्ही त्यांचा न्याय करू नका की हे दिसायला चांगलेत म्हणजे चांगलेच असणार आहेत, असं काही नाही. एखादा दिसायला जो चांगला नाहीये तो आतून चांगला असू शकतो. Amen. आमेन. आणि कधी कधी दिसायला जे छान आहेत ते सुद्धा आतून छान असू शकतात. It is possible. शक्य आहे. The most important thing is you should look good inside. सगळ्यात महत्वाचं एकच आहे,
आतून छान दिस. Amen. आतला माणूस दिसायला छान And, ठेव. and Jesus said, judge with righteous judgment. आणि येशू म्हणाले नीतिमान न्यायाने न्याय कर. Say, खराखुरा न्याय कर, नीतिमान न्यायाने न्याय कर. yes. That we should have a sound and accurate judgment of that person. की त्या माणसाचा न्याय एकदम सौम्य आणि अचूक असला पाहिजे. We should not conclude only by a glance. फक्त एक नजर टाकून निष्कर्ष लावायचे नसतात कधीच कुणाचे, बरं का. There may be something behind it. कधी कधी त्याच्या मागे बरंच काय असू शकतं. Sometimes if a person is behaving in a weird way, कधी कधी एखादा व्यक्ती आपल्याला जर विचित्र वागताना दिसला, maybe there is something behind it. काही असू शकतं त्याच्या पलीकडे, त्याच्या Maybe मागे. some problem that child is going मे through. बी त्या लेकराला काही त्रास झाले. He's gone through a lot. We don't know. What do we know? We don't know anything. We judge people by पण appearance. आपण लगेच लोकांचे न्याय करतो. हा असलाच आहे तो. अरे तुला काय We माहिती? don't know what kind of pressure they are going through. काय प्रेशर असेल त्याच्यावर, काय दबाव असेल त्याच्यावर, काय झालंय त्याच्या आयुष्यात, तुला काही पत्ता आहे? Jesus made this statement because he had healed on Sabbath येशूंनी हे विधान केलं कारण की येशूंनी शब्दात दिवशी एकाला आरोग्य दिलं. and they were offended. आणि सगळे चिडले, सगळ्यांना वाईट वाटलं. But they didn't know the reality of Sabbath. पण त्यांना शब्दात दिवसातला खरेपणाच माहित नव्हता. They were deceived. ते फसले. Jesus told them येशू त्यांना म्हणाले in John 7:23, योहान 7:23 मध्ये, if a young boy, एखादा तरुण मुलगा, he on Sabbath if he is sick, एखादा मुलगा समजा लहानसा शब्दात दिवशी आजारी आहे, will you not take care of him? तर त्याला तुम्ही सांभाळणार नाही का? Read 7:23. 7:23 योहान. जर मनुष्य शब्दात दिवशी सुनता करून घेतो, माणसाला अगदी बरे केले. Yes. शब्दात दिवशी एका माणसाला अगदी बरे केले, यामुळे तुम्ही माझ्यावर रागावलाय का? If a young boy हे समजा एखादा he तरुण is मुलगा आहे. circumcised on Sabbath समजा शब्दात दिवशी सुनता झाली त्याची, and you still think that you have not broken the law of Moses, आणि तरी तुम्हाला असं वाटतं की मोशेचं नियमशास्त्र तुम्ही तोडलेलं नाहीये, because they used to do that. कारण ते लोक तसं करायचे. On Sabbath they used to circumcise their son, शब्दाच्या दिवशी ते मुलांची सुनता करायचे, actually which is a work. की जे काम आहे ऍक्च्युली ते कामच आहे. सुनता करणं, अग्रत्वचा कापणं एक काम आहे. But Jesus said you permitted that. पण येशू म्हणतात तुम्ही त्या कामाला परवानगी देता, But now you are angry because I healed a man of his sickness. आणि एखाद्या माणसाला मी शब्दात दिवशी आरोग्य दिलं ते बघून तुम्ही चिडता. Which is a greater work? मोठं काम कुठलं आहे? That circumcision, that boy could have been circumcised next day. अरे त्या मुलाची सुनता तुम्ही उद्याही करू शकला असता. I mean, he was not going to lose his life. त्याचं काय जीवन किंवा प्राण जाणार नव्हता. You could have postponed it. तुम्ही त्याची सुनता पुढे कधी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी करू शकला असता. But you didn't. पण नाही केलं तुम्ही No, तसं. on that day, this is my right day, right time. नाही, शब्दात दिवसच बरोबर दिवस आहे, योग्य दिवस आहे, त्या दिवशी त्याची सुनता झाली पाहिजे. That you could do it. ते करता आलं. And here this man is struggling in that sickness. आणि इथे हा माणूस त्याच्या आजारात मरतोय, खितपत पडलाय. त्याला नाही बरं करायचं, Shouldn't I heal him? त्याला मी नाही बरं करायचं. हा, अग्रत्वचा कापणं तुम्हाला महत्वाचं वाटतं शब्दात दिवशी. एखाद्या आजाराला बरं करणं नाही He would have करायचं. died. मेला असताना तो. And if I have given him healing on Sabbath, आणि शब्दात दिवशी जर मी त्याला बरं केलंय, what wrong is it then? काय चुकलंय? See, you काय don't चुकलं? know the reality of things, he said. म्हणजे वास्तविकता तुम्हाला माहितीच नाही. येशू म्हणतात तुम्हाला गोष्टींमधलं काही तथ्यच माहिती नाही म्हणून तुम्ही लोक असं करता. The Jews were angry because Jesus healed on Sabbath. यहुदी लोक चिडले कारण येशूंनी शब्दात दिवशी त्या माणसाला बरं केलं. त्यांना Because नाही आवडलं. nobody is expected to work on the Sabbath. कारण नियम असा की शब्दात दिवशी कोणीही काहीही काम करायचं नाही. But he was doing a good work. अरे पण चांगलं काम केलं ना येशूंनी, So their judgment was wrong. तर त्यांचा न्याय चुकीचा झाला. They were merely looking at the outward appearance. म्हणजे ते फक्त बाहेरून बघत होते. See? बाहेर ना असं बघू नका बेटा. Like Jesus was talking with that Samaritan woman in John 4. जसं योहान 4 अध्याय येशू ख्रिस्त त्या शोभरोनी बाईशी बोलत होते. And the disciples were shocked. येशूंच्या शिष्यांना धक्काच बसला. Why is he talking with a woman? बाईशी बोलतायत, प्रभू बाईशी बोलतायत. बाईशी कसं काय बोलतायत? Today, a boy talks with a girl, 100 people will be हो ना, listening. आज एखादा मुलगा मुलीशी बोलला तर 100, आजच्या जमान्यात पण 100 लोकांचे 1000 डोळे उघडतात. आणि क्या चल रहा है? Why is पण तुझे talking? क्या करना है? क्या चल रहा है? Maybe they're talking about the gospel. कदाचित शुभवर्तमानच एकमेकात बोलत असतील. Why every boy who is talking with a girl is proposing? प्रत्येक मुलगा जो मुलीशी बोलतो तो काय लग्नाची मागणी झालेला आहे तो का रे? कोणी भरला भुसा तुझ्या See, डोक्यात? outward appearance. बाहेर न बघतात ना, अरे हे लोक साथ आहे, साथ. अरे क्या है प्रॉब्लेम, क्या है? Even if they have been found sitting in a restaurant drinking tea, finished, they have concluded Oh. they are married also. आणि मग जर समजा ते दोघे त्यांना कुठल्या हॉटेलमध्ये चहा पिताना दिसले तर संपलं. मग हे लोक असंच म्हणतात इनकी शादी हो गई. और दो बच्चे भी है. हा झालं.
I mean, अरे it's all हा? appearance. काय तुमचं काय भुसाच आहे का फक्त So वरचा मजला? the disciples were shocked, तर शिष्यांना धक्का बसला, बाईशी बोलतायत. but they didn't say it because it is हो, Jesus. पण येशू ना म्हणून शिष्य बोलले नाही, पण मनात आलं त्यांच्या, See? प्रभू बाईशी And बोलतायत. that too a Samaritan woman. शुमरुनी माई, अरे बाईच आहे ना, And all alone. आणि एकटे See, एकटे म्हणजे they see the appearance and judge. ते फक्त बाहेरनं बघतात आणि मग न्याय. Just because something is not accepted in the culture in the हो, world. कारण त्यांच्या कल्चरमध्ये, संस्कृतीमध्ये, जगामध्ये हे स्वीकारलं जात नाही. So never, then they conclude that conduct is very questionable. म्हणून निष्कर्ष लावून टाकतात, नाही नाही असं एकट्यामध्ये भेटतात म्हणजे आम्हाला तर प्रश्नच पडला, आम्हाला शंका आहे, तुमच्या शंकांचा आम्हाला काय करायचंय. That means पडू दे. nobody can talk today, nobody can move today, हो. nobody can smile today. म्हणजे काय आज कोणी कोणाशी बोलायचं नाही, आज कोणी कोणाला बघून हसायचं नाही. कॉर्पोरेट दुनिया में क्या खाली मेन मेन गर्ल गर्ल काम आहे क्या. In US, अमेरिकेत when you walk on the road, रस्त्यावर जेव्हा आपण चालतो, even a lady हो smiles ना, at you. एखादी स्त्री पण आपल्याकडे बघून छान A हसते. man also smiles to you. एखादा How पुरुष do you पण, do? कसे आहात, हाऊ डू यू डू टुडे, आज कसे आहात They say. म्हणतात, विचारतात. अनोळखी, आपली ओळख नाही पाळख नाही. Here, if a girl says, smiles finish, that Oh. boy thinks now marriage tomorrow only will be arranged. एखादी मुलगी जर एका मुलाकडे बघून हसली तर आपल्या इथे असं वाटतं त्या मुलाला आणि मुलासोबत सगळ्यांना ह्यांचं ठरलं आणि झालं. Say, काय झालं? here a girl cannot smile. हो ना, इथे मुलींना बिचारींना हसायची म्हणून सोय नाही. If she smiles and say hello, हसून जर हॅलो म्हटली that boy thinks marriage is fixed. तर त्या मुलाला वाटतं, आज मालूम क्या मेरे को हाय क्या. अरे हाय ही किया ना, शादी थोड़ी की वो है. बाई भी करेगी. हाँ, Say, नहीं आज मुझे हाय किया. आज let us seek to understand the motive and meaning of the action. मी काय म्हणतो, जे कृत्य केलंय ना त्याच्या मागचा हेतू काय आहे, धोरण काय आहे, ते जरा समजून घ्या ना. Once they said Jesus is so uneducated. एकदा ते म्हणाले येशू अडाणी आहेत, He doesn't know anything. येशू अशिक्षित आहेत, येशूंना काहीच कळत नाही, Pharisees know everything. पुरुषांना सगळं समजतं. He is the word of God. अरे येशू देवाचा शब्द आहे, तुम्ही काय बोलताय, जिवेला हाड आहे का नाही. He is the word of God. येशू देवाचा शब्द आहे. आमेन, हालेलुया. मला तर असं होतं, एखादा बोंगा कोण मला आणून द्या, मला आणि सावियोला, हम तो ऐसा जोर में जाके चिल्लाएंगे ना. He बस. created the stars. He created the sun, moon. अरे त्याने चंद्र सूर्य तारे बनवले. अरे तू कोणती दुनिया में रह रहा है. He is the wisdom personified. तो ज्ञान आहे, त्याला सगळं माहिती आहे, सर्वज्ञानी, अंतर्यामी. That's why when he spoke, they were confused. म्हणून तर जेव्हा येशू बोलायचे ना, ह्यांचा सगळ्यांचा गोंधळ व्हायचा आणि सगळे डोकं खाजवायचे. When he healed, they were confused. येशूनी कोणाला बरं केलं की ह्यांची डोकीच चालायची. When he walked on the water, they were shocked. येशू पाण्यावर चालले, यांना धक्का बसला. When he raised up Lazarus from the dead, they thought this is beyond our हो. education and medical हो, ज्ञान. knowledge. येशूंनी जेव्हा लाजराला मेलेल्यातनं जिवंत केलं तेव्हा हे सगळे, अरे अरे आपल्याला मेडिकल मध्ये हे कधी शिकवलंच नव्हतं, असं कसं केलं यांनी. How did he raise up the dead? कसं कसं म्हणजे मेलेल्याला ह्यांनी जिवंत केलं. दिस इज अगेन्स्ट. He was not educated in the usual way. तो काय साधारण रीतीने शिक्षित नव्हता काय. He was educated from the heaven only. अरे येशू स्वर्गातनं शिकून आले होते, स्वर्गातली शाळा येशूंची. मग He is एवढा the फरक Messiah. कसं? He is the Savior. येशू मसीह आहे, येशू तारणार आहे. He एवढा is your फरक Lord. कसं? He is your God. येशू तुझा प्रभू आहे, येशू तुझा देव आहे. अजून काय You सांगू. live by His grace. You Yes. live by His mercy. येशूच्या कृपेवर तू जगतोय, येशूच्या दयेवर तू जगतोय. भ्रमात राहू नको. By His grace, we are going to go to heaven. येशूच्या कृपेनं आपण स्वर्गात जाणार आहोत. And they said, He is an unlearned person. पण नाही नाही, हा अशिक्षित येशू Crucify Him आहे, on the cross. हा अडाणी आहे, या येशूना वधस्तंभी खेळा. Oh, today they will know who He is. आज त्यांना कळेल येशू कोण आहेत. Pilate said, पिलात म्हणाला, Don't you know I have the authority to crucify you अरे or येशू, save you? तुला कळत नाही, Or तुला release समजत you? नाही, माझ्याकडे अधिकार आहे. एक तर मी तुला वधस्तंभी घेऊ शकतो, नाही तर तुला वाचवू शकतो. तुला कळत नाही का रे. Jesus said, if it was not given हो ना. from above, you couldn't do anything. येशू म्हणाले, हा अधिकार तुला वरून दिला नसता तर तुला कुठून मिळाला असता. And today, आणि आज Pilate must be saying, पिलात म्हणत असेल, Oh God, हो ना, देव I बाप्पा, have to meet this Jesus now. या येशूंना मला आता भेटायला लागणार आहे. There I judged him, now he will judge me. तिथं मी येशूंचा न्याय केला होता, आता येशू माझा न्याय करणार आहे. I was deceived by appearance फसलो रे फसलो, देखाव्यावरनं फसलो, that he is no ordinary की man. तो साधा माणूस He is नाहीये. God. तो देव आहे. He is God manifested in तो flesh. देव स्वतः देवरूप धारण करून या जगात अवतरलाय. Nobody has been like my Jesus. माझ्या येशूंसारखा कोणी नाही, Very humble, येशूंसारखा कोणी नाही, अगदी नम्र, very down to earth. अगदी नम्र.
अगदी नम्र That's साधा. why people were deceived by his appearance. म्हणून लोक फसले ना, येशूंचा बाहेरचं रूप बघून लोक फसले की नाही एवढा साधा माणूस देव असू नाही But he is God manifested in नाही, flesh. तो देव आहे, देहरूप धारण करून या जगात अवतरलेला आहे. Praise God. देवाला Let us all धन्यवाद. worship him. मग आपण सर्वांनी मिळून त्याची आराधना करूया. आमेन. Thank you, Jesus. Thank you, Lord. Thank you, Master. Don't go by appearance. तर बाहेरचा देखावा बघून तुम्ही काही ठरवू नका. The world moves by appearance. पण हे जग ना बाहेरचा देखावा बघूनच सगळं ठरवतं. That's why when I come for Saturday meeting, म्हणून शनिवारच्या सभेला जेव्हा मी येतो ना, I develop my inner man मी माझा to meet आतला God. माझा आतला माणूस जो आहे ना, तो असा दणकट करून येतो मी. That's how powerful we become. तसे आपण मग सामर्थ्यवान होतो. शनिवारी मी येताना असं देवाला भेटून एकदम आतून एकदम पॉवरफुल बनून येतो. We have to be powerful inside. आतून सामर्थ्यवान पाहिजे ना बेटा. And there is no way to be powerful other than praying and seeking God's face. आणि आतून सामर्थ्यवान बनायची रीत दुसरी कुठलीही नाहीये. देवाचा चेहरा त्यामध्ये आपल्याला शोधावाच लागेल. शोधायला लागेल नाही, शोधावाच लागेल. Yes. ऑप्शन ही नहीं बेटा, करना ही पडेगा अपने को. We all have a weakness, but His strength covers us. आपल्या सगळ्यांमध्ये अक्षतपणा आहे, कमजोरी सबके पास आहे, पण त्याची शक्ती आपल्या बरोबर आहे. We need His power. आपल्याला त्याच्या सामर्थ्याची गरज आहे. That is why every single day I meet Him. मग रोज दर दिवसाला मी त्याला भेटतो. Every morning. माझ्यात तर देवाला भेटल्याशिवाय जगायची हिंमतच नाही. Every day I read the Bible. रोज मी बायबल वाचतो. There is not a single day that I have not read the Bible for at minimum 3 hours. एक दिवस असा माझा गेला नाही की ज्या दिवशी मी कमीत कमी 3 तास बायबल वाचलं नसेल. Minimum I'm saying. 3 तास कमीत कमी. Bible is strength. बायबल ताकद आहे. Bible is food for our बायबल soul. जीवाचं अन्न आहे, भोजन आहे. The word of God strengthens us from inside. देवाचा शब्द आपल्याला आतून ताकद It देतो. keeps sickness away. आजारांना लांब It ठेवतो. keeps depression away. नैराश्याला लांब ठेवतो. देवाचा It keeps शब्द anxiety away. चिंता, दडपण, It टेन्शन keeps fear away. लांब ठेवतो, भीती लांब ठेवतो. देवाचं वचन. Today we don't fear. आज आम्ही घाबरत नाही. हम Ask नाही the डरते. ordinary people, साध्या लोकांना विचारा. uneducated people, साधी अडाणी माणसं they are not afraid नाही घाबरत. because inside they are very strong. आतून एकदम खंबीर आहेत ते लोक. God said देव बोललाय, He has chosen the foolish of this world, जगातल्या मूर्खांनाच त्यांनी the निवडलंय. ordinary of the world. साध्या लोकांनाच देवानी निवडलंय. Where are the scribes? कुठे गेले सदुकी? Where are the great rulers? कुठे गेले मोठे Where are the अधिपती? wise men? कुठे गेले ज्ञानी? God has chosen the foolish of this world देवाने निवडलेला to stand before the mighty, महान to लोकांसमोर उभं stand राहायला. before the wise. हुशार लोकांसमोर उभं राहायला. देवाचं हे कार्य आहे. Yes. आमेन. The cross is foolishness to them that perish. ज्या लोकांचा नाश होतोय ना, त्यांच्यासाठी वधस्तंभ मूर्खपणा आहे. त्यांना असं वाटतंय की हे बावळेपणा आहे सगळा. But to us who are being saved, पण ज्या आपल्या सारख्यांचं तारण झालंय, the cross is the power of God. वधस्तंभ आपलं भूषण आहे. Cross is देवाचं the सामर्थ्य- power of God. देवाचं सामर्थ्य आहे. Every gods of this earth, जगातले प्रत्येक देव they are decked with gold. सोन्याने मढलेले आहेत. Decked with gold. सोन्याने मढलेले आहेत. My Jesus alone has no gold on him. माझे येशू एकटे आहेत ज्यांच्यावर सोनं नाही. On the cross, वधस्तंभावर there is nothing. काहीच नव्हतं ना, But पण that cross saves us. तो वधस्तंभ आज आपल्याला तारतो. हो की नाही? That cross has saved त्या us. वधस्तंभाने आपल्याला तारलंय. That is reality. हे खरे पण ही The वास्तविकता आहे. cross is reality. वधस्तंभ वास्तविकता आहे, सत्य आहे. That is the सत्य वचन. And if you know the truth will set you आणि free. हे सत्य जर तुला कळलं तर आम्ही कोणी नाही, हे सत्यच तुला मोकळं करेल. Let us worship the Lord. चला देवाची आराधना करूया. Thank you. महिमा हो तेरी, Glory. महिमा Amen. हो तेरी, हो महिमा हो तेरी, Yes, Lord. महिमा हो तेरी, हो महिमा हो तेरी, हालेलुया. महिमा हो तेरी,
pass away. सगळं निघून जाणार आहे. Paul says the fashion of this world will pass away. पॉल म्हणतो या जगातल्या सगळ्या पद्धती एके दिवशी नाहीशा होणार आहेत. Everything will be. सगळं The sky itself will be rolled up. आकाश गुंडाळलं जाणार आहे. The earth itself is going to be washed by fire. पृथ्वी आगीनं धुतली जाणार आहे. Everything that you see जे सगळं आज तुम्ही बघताय is just temporary. ते तात्पुरतं आहे बेटा. But पण the message that we give you जो उपदेश आम्ही तुम्हाला देतो is eternal message. तो अनंत काळचा आहे. Heaven is eternal. स्वर्ग अनंत You काळ. are eternal. तू सुद्धा अनंत काळातला आहेस. Your Savior is eternal. तुझा तारणारा अनंत Your काळातला आहे. future is eternal. तुझं भवितव्य अनंत काळातलं आहे. Don't play with your life. स्वतःच्या जीवनाशी खेळू नकोस. Today, if you hear His voice, आज जर त्याची वाणी तू ऐकतोय harden not your hearts. तुझं हृदय कडक करू नकोस. Because कारण we don't know when we will leave this earth. आपल्याला माहित नाही आपण हे जग सोडून कधी जाणार आहोत When we'll get the last chance to give our heart to आणि कधी Jesus. शेवटची संधी मिळणार आहे आपल्याला येशूंना हृदय द्यायची आपल्याला काही माहित नाही. Keep it in mind. मनात ठेवा उद्या परवावर ढकलू नका. There is salvation in no other name तारण दुसऱ्या कुठल्याही नावात नाहीये but the name of Jesus. पण येशूंचं नाव. Acts 4:12. प्रेषित 4:12. There is no other name given under heaven by which you can be saved. स्वर्गाखाली दुसरं कुठलंही नाव दिलं गेलेलं नाही ज्या नावात तुझं तारण होईल. It is as plain as that. इतकं साधं सोपं सरळ आहे. We don't need to question. प्रश्न विचारायची गरज नाही. We have to believe the word. विश्वास ठेवायचा शब्दावर Accept Jesus. आणि येशूंना स्वीकारायचं. Your life will be made. जीवन बनेल. This is the most important decision a person can make. एखाद्या माणसाच्या जीवनातला हा सगळ्यात महत्वाचा निर्णय असणार आहे. Every decision may go wrong, but let this decision never go wrong. बाकी सगळे निर्णय चुकीचे होऊ शकतात, होऊ देत, हरकत पण नाही. हा निर्णय चुकीचा नको होऊ देऊ. Most important thing is your soul saved? सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे तुझा जीव तारलेला आहे का रे? That's important. ते महत्वाचं आहे. And if you are not saved, आणि जर तुझं तारण झालेलं just नसेल make this small prayer after. तर ही छोटीशी प्रार्थना माझ्या मागून बोल. My God, म्हण, माझ्या देवा I heard your word. आज तुझा शब्द मी ऐकला. Your word has touched me. तुझ्या शब्दाने मला स्पर्श केला. My life and its destiny is very important for me. माझं जीवन आणि माझ्या जीवनाची दिशा मला फार महत्वाची आहे. Where I will spend my eternity is very important for me. माझा अनंत काळ मी कुठे घालवणार आहे ते माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. And I know आणि मला ठाऊक आहे Jesus came for me. येशू माझ्यासाठी आले. He took my sins on the cross. येशूंनी माझं पाप वधस्तंभावर नेलंय. He died in my stead on the cross. जिथे मी मरायला हवं होतं तिथं माझ्या जागी येशू मेले. And he rose on the third आणि day. मेल्या पश्चात तिसऱ्या दिवशी येशू परत जिवंत झाले. So today, तर आज I believe in you, Jesus. येशू मी तुझ्यावर विश्वास ठेवत I आहे. accept you as my Lord and Savior. आणि येशू मी तुम्हाला माझा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारत Come आहे. into my heart. माझ्या हृदयात ये. I receive you मी तुला स्वीकारत आहे as my Lord and Savior. माझा प्रभू आणि तारणारा म्हणून. Take control of my life. माझ्या जीवनाचा ताबा घे. Make my future. माझं भविष्य घडव. Make my destiny. माझ्या आयुष्याच्या दिशा घडव. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Praise God. देवाला धन्यवाद. Father, I pray right now देव बाप्पा मी आता प्रार्थना करतो for all these people या सर्व लोकांसाठी as they are marching this life's journey. या आयुष्याचा प्रवास जसं ते करतायत. There are so many things that are happening in their life. अनेक गोष्टी सगळ्यांच्या जीवनामध्ये रोज घडतात. Many challenges they have to face. खूप साऱ्या आव्हानांना तोंड द्यायला लागतं. कधी कसं तर कधी कसं. The devil is after them सैतान त्यांच्या मागेच लागलाय to destroy them, त्यांचा नाश करायला, to rob their peace, त्यांची शांती to चोरायला, rob their joy. त्यांचा आनंद चोरायला It's सैतान only करतो. your word and your presence that will keep their head above the फक्त waters. तुझा शब्द आणि तुझा सहवास त्यांचं डोकं पाण्यावर ठेवेल.
I pray, Lord, मी प्रार्थना करतो let your presence be strongly felt by each one of them. तुझा सहवास प्रत्येकाला खंबीरपणे जाणवू दे. Be with them very फार strongly. खंबीरपणे त्यांच्या सोबत राहा. Strengthen them, Lord. त्यांना शक्ती दे प्रभू. Give them strength in their body, soul, and mind. त्यांच्या जीव आत्मा शरीरामध्ये शक्ती घाल. Make their future, Lord. त्यांचं भविष्य घडव. All their needs have to be met by you in त्यांच्या the name सर्व of गरजा Jesus. येशूंच्या नावात तू भागव. They should never take a wrong step. कधी त्यांनी चुकीचं पाऊल आयुष्यात उचलू नये. Life is hard. जीवन अवघड आहे. You said, तू म्हणाला in this world, या जगात you will have tribulation. तुम्हाला संकटांना तोंड द्यावं लागेल. But be of good cheer. पण धीराने राहा, आनंदाने राहा. For I have overcome the world. या जगावर मी विजय घेतलेला आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. You overcame the world for us. तू आमच्यासाठी या जगावर विजय घेतला. That's why we put our trust in you. म्हणून आमचा विश्वास आम्ही तुझ्यावर ठेवला. Now lead them and guide them and bless them. आता त्यांना चालव, मार्गदर्शन कर, त्यांना आशीर्वाद दे, Prosper them त्यांना समृद्ध कर, and fulfill their heart's त्यांच्या desires. सगळ्या मनोकामना पूर्ण कर. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen and Amen. amen. Praise God. Amen. देवाला Give धन्यवाद. an almighty clap to Jesus. एक जोरात येशूंसाठी टाळी वाजवा. जोरदार टाळी होऊन जाऊ दे. Praise God. देवाला धन्यवाद. Everything will be fine. Don't worry. सगळं ठीकठाक होईल, काही काळजी करू नका. Please be seated. आणि कृपया सर्वांनी खाली बसा.